हो का? प्रभूजीला वेळ नाही माहित नाही. चालू झाली बघा. ओके ओके. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ती वेदांत स्वामिनिती नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशकारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवाचार्य गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. सर्वांचं स्वागत आहे आपल्या भक्ती आशीर् वर्गामध्ये. माफ करा, थोडा अर्धा तास उशीर झाला कारण मी जीई मध्ये आहे आणि जीई मध्ये मीटिंग सोडून मी आपली सेवा करण्यासाठी उपस्थित आहे. तर सर्वांचा आभार उपस्थित राहिल्याबद्दल. तर आपण श्रीमद भगवद्गीतेचा अध्याय क्रमांक 7 बद्दल चर्चा करत होतो. एक मिनिट परत. तर अध्याय 7 मध्ये आपण चर्चा केली श्रीकृष्णाबद्दल. अध्याय 7चा सारांश होता की भगवंताचे ज्ञान. आणि आता अध्याय 7 मध्ये चर्चा केली आपण श्रीकृष्णाबद्दलच्या ज्ञानाची महिमा, ज्ञान प्राप्त करून काय केलं पाहिजे. नंतर भगवंताच्या शक्तीविषयीचे ज्ञान, भगवंताच्या किती शक्ती आहेत, पृथ्वी अग्नी जल वायू आकाश महानुभूती अहंकार स्थूल आणि सूक्ष्म तत्व. नंतर कृष्णाची शरण कशी घेतली, शरण घेतली पाहिजे. कृष्णाची शरण कोण घेतात, अर्थार्थी जिज्ञासू ज्ञानी. आणि श्रीकृष्णाची शरण कोण घेत नाहीत, दुष्कृती मूळ नराधम आणि असुर हे लोक श्रीकृष्णाची शरण घेत नाहीत. तर म्हणून देवताची पूजा आणि निर्विश्वासवाद काय ह्याची आपण चर्चा केली 20 ते 22 श्लोकामध्ये. नंतर 26 ते 30 या श्लोकामध्ये आपण चर्चा केली मायेच्या प्रभावामधून मुक्त होऊन श्रीकृष्णाला कसं जाणलं पाहिजे. ह्या विषयाबद्दल आपण 7व्या अध्यायाबद्दल चर्चा केली. आणि 7व्या अध्यायाच्या जी शेवटी आहे की सारांश होता की मनुष्याने पूर्णपणे कृष्ण भावन कसं झालं पाहिजे. आणि 7व्या अध्यायात विशेष रूपाने प्रतिपादन करण्यात आले कृष्ण भावनेचा प्रारंभ कृष्ण भावने भक्ताच्या सत्संगामध्ये होतो. असा सत्संग आध्यात्मिक असतो आणि त्यावेळी मनुष्याच्या भगवंताशी प्रत्यक्ष संबंध येतो आणि त्यांच्या कृपेने श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम भगवान असल्याचे ते जाणू शकतो. त्याच वेळी खऱ्या अर्थाने आपल्या स्वरूपाला ज्ञान होते. तसेच जीवाला श्रीकृष्णाचे विस्मरण होऊन तो कसा प्राकृतिक क्रियामध्ये गुंतला जातो हे समजते. सत्संगातील कृष्ण भावनेच्या क्रमिक विकासामुळे जीव जाणू शकतो की श्रीकृष्णाच्या विस्मरणामुळेच आपण प्राकृतिक नियमाने बद्ध झाला आहोत. कृष्ण भावनेची पुनर्प्राप्ती करण्याकरता मनुष्य म्हणजे एक संधीच आहे आणि भगवंताची ऐहिक कृपा प्राप्त करण्याकरता या संधीचा पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे. म्हणून या अध्यायात अनेक विषयाचे आपण निरूपण करण्यात आले. अर्थ जिज्ञासू अर्थार्थी व्यक्तीचे, तसेच ब्रह्म ज्ञान, परमात्म्याचे ज्ञान, जन्म मृत्यू जरा व्याधी मुक्तता आणि भगवंताची आराधना. तरी वास्तविकपणे ज्याने कृष्णभावाने उन्नती केली आहे तो इतर पद्धतीची पर्वा करीत नाही. कृष्णभावनेच्या क्रियामध्ये रममान होतो आणि त्यावेळी भगवान श्रीकृष्ण नित्यदास आपल्या वास्तविक स्वरूपाची प्राप्ती करतो. अशा शुद्ध भक्ती अवस्थेमध्ये तो श्रीकृष्णाचे गुणगान आणि कीर्तन करण्यामध्ये
आनंद प्राप्त करतो. त्याला धड विश्वास असतो की असे केल्यानेच आपली सर्व उद्दिष्टे सिद्ध होतील. अशा धड विश्वासाला धड वर्त असे म्हटले जाते. आणि भक्तियोग किंवा देवप्रेमही सेवेचा हाच प्रारंभ आहे. हाच सर्व शास्त्राचा निर्णय आहे. भगवद्गीतेचा हा 7वा अध्याय म्हणून म्हणजे त्या निश्चयात्मक किंवा दृढ विश्वासाचे सार आहे. तर अशा प्रकारे आपण हे अध्याय क्रमांक अध्याय क्रमांक 7 बद्दल चर्चा केली होती. आता आपण अध्याय क्रमांक जो आहे 8 बद्दल चर्चा करणार आहोत. अध्यायाचं शीर्षक आहे अक्षर ब्रह्मयोग किंवा भगवत प्राप्ती. प्रभूजी ते बघताना सर्वांना ऐकायला येते. हा येते. PPT पण दिसते. प्रभूजी बोला. अध्याय क्रमांक 7 मध्ये आहे ना प्रश्न क्रमांक 28 आणि प्रश्न क्रमांक 31 हे जरा नंतर हा, नंतर शेवटी आठवण करा मला. आपल्याकडे आहे, वेळ आहे, 2-2:30 पर्यंत वेळ आहे, काय प्रॉब्लेम नाही. तर तुम्ही नंतर मला आठवण करा, जे काही शंका आहे त्याचे निरसन करून. तर अध्याय 7 मध्ये भगवंताच्या ज्ञानाबद्दल हे होतं. तर अध्याय क्रमांक 8 मध्ये भगवंताची प्राप्ती करायचं आहे. आणि विशेष करून अध्याय 7 मध्ये कृष्ण स्मरण कसं केलं पाहिजे. भगवंताने सांगितलं होतं कृष्णाचं स्मरण कसं केलं पाहिजे. म्हणून भगवंताने पहिल्या श्लोकामध्ये वर्णन केलं होतं की मया आसक्त मनापार्थम योग्य निंजूर माझाश्रय असंशय सगळमा यथान्याशिषे असतो. तर भगवंताबद्दलचं ज्ञान पाहिजे असेल तर काय केलं पाहिजे, भगवंताकडून श्रवण केलं पाहिजे. तर हे आपण चर्चा केली होती. आता अध्याय 8 मध्ये अर्जुन भगवंताला प्रश्न विचारतोय की 7व्या अध्यायामध्ये भगवंताने पूर्ण आपलं प्रवचन दिलं. ते प्रवचन दिल्यानंतर आता अर्जुनामध्ये प्रश्न निर्माण झालेले आहेत. तर अर्जुन आता प्रश्न विचारतोय भगवंताला. काय प्रश्न विचारतोय? अर्जुनाचे 8 प्रश्न आहेत. अर्जुनाचे 8 प्रश्न विचारणार आहेत अर्जुन. आणि त्या 8 प्रश्नाचे उत्तर भगवान श्रीकृष्ण एक स्टेप बाय स्टेप देणार आहेत. ते आपले पण प्रश्न असू शकतात. 1 ते 4 आहे. 1 ते 4 श्लोकामध्ये अर्जुनाचे 8 प्रश्न आहेत. तर श्लोक क्रमांक 1 आहे. प्रथम 5 प्रश्न विचारलेले आहेत. एका श्लोकामध्ये 5 प्रश्न विचारलेले आहेत. अर्जुन उवाच, बोलू शकता ऑनलाईन मध्ये. अर्जुन उवाच किं तद्ब्रह्म किम अध्यात्मम् किं तत्त्वम् किं कर्म पुरुषोत्तमम् किं कर्म पुरुषोत्तमम् आदिभूतचं की प्रोक्ता आदिभूतं च किं प्रोक्ता मदीदेव किमुच्यते. मदीदेवं किमुच्यते. भाषांतर. अर्जुनाने विचारले, हे पुरुषोत्तम, हे भगवान, ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, सकाम कर्म म्हणजे काय, ही भौतिक सृष्टी म्हणजे काय आणि देवता कोण आहेत, हे सर्व कृपया मला सांगा. तर अर्जुनाने 5 प्रश्न विचारलेले त्या ठिकाणी. पहिल्या एका श्लोकामध्ये किम तद ब्रह्म. तर हा भौतिक प्रश्न तुम्हाला पण विचारला जाईल, ब्रह्मन काय आहे. सोपे प्रश्न आहेत, सर्वांचं सोपंच उत्तर आहे की किम तद ब्रह्म म्हणजे ब्रह्मन कोण आहे. तर जीवाला पण ब्रह्म म्हटलेलं आहे. ब्रह्मन म्हणजे आध्यात्मिक आहे, भगवंताचा अंश आहे. की ब्रह्मन कोण आहे हा प्रश्न आहे. त्याचे उत्तर भगवान श्रीकृष्ण पुढे देणार आहेत श्लोक क्रमांक 3 मध्ये. श्रीमद भागवत मध्ये सांगितलेलं आहे की परमसत्याची 3 रूपे आहेत. ब्रह्मेत्मेती परमात्मेती भगवान इति शब्दते. ब्रह्मन म्हणजे ब्रह्मज्योती, परमात्मा म्हणजे हृदयातील भगवान जे उपस्थित आहेत चतुर्भुज रूपाने, परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेत 84 लाख योनीमध्ये. आणि भगवत साक्षात्कार म्हणजे जे भगवंताचं जे रूप आहे समोर आपल्याला दिसतं तो म्हणजे भगवत साक्षात्कार. तर म्हणून ब्रह्मन, परमात्मा आणि भगवान. तर या ठिकाणी प्रश्न विचारला की ब्रह्मन कोण आहे. तर परमसत्याची 3 रूप आहेत. त्याच्यामध्ये ब्रह्मन एक आहे, परमात्मा आहे आणि भगवान एक आहे. म्हणून जीवाला पण ब्रह्म म्हटलेलं आहे. जीव पण एक काय आहे, ब्रह्म आहे, भगवंताचा अंश आहे. श्रीमद भगवतीच्या 7व्या अध्यायातील 29व्या श्लोकामध्ये वर्णन आहे की
मामाश्रित्य श्लोक क्रमांक 7व्या अध्यायाचा 29वा श्लोक. जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य ते ब्रह्म तद्विदु प्रश्न मध्यात्म चर्म. जरा मरणातून मुक्त होण्याकरिता प्रयत्न करणारे जे बुद्धिमान मनुष्य आहेत ते माझ्या भक्तीद्वारे माझा आश्रय घेतात. वास्तविकपणे ते ब्रह्म आहेत. जे जीव जो आहे ब्रह्म आहे, कारण त्यांना आध्यात्मिक क्रियाचे संपूर्ण ज्ञान आहे. म्हणून मामा भगवता धामाला जाण्याचा प्रयत्न करणारा कोण आहे? जीव आहे. मनुष्य प्राणी आहे, तो भगवंता धामाला जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणून जीव कोण आहे? ब्रह्म आहे. पण भगवान कोण आहेत? परमब्रह्म आहेत. जीव भगवंत बनू शकत नाही किंवा भगवंत जीव बनू शकत नाही. जीव ब्रह्म आहे, कारण धामाला जाण्याचा प्रयत्न करतो, भगवंताचा अंश आहे. पण जीव कोण आहे? भगवंत कोण आहे? परमब्रह्म आहे. ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादि आदि गोविंद सर्व कारण कारण. भगवान श्रीकृष्ण सर्व कारणाचे कारण आहोत, पण आपण सर्व कारणाचे कारण आपण नाही. तर म्हणून जीव काय आहे? ब्रह्मन कोण आहे? तर या ठिकाणी प्रश्नात उत्तर पण दिलेलं आहे की जीव ब्रह्म आहे, पण भगवंत हे कोण आहे? परमब्रह्म आहे. किम जीवाचा स्वभाव काय आहे? जीवाचा स्वभाव काय आहे? किम जीवाचा स्वभाव काय आहे? स्वयंचा अर्थ. स्वयंचा सूक्ष्म शरीर आहे की स्थूल शरीर आहे? तर जीव कोण आहे? स्वभाव काय आहे? जीवेदा स्वरूप आहे की भगवंताची सेवा करणं. भगवंताचा अंश आहे आणि अंशाचे कार्य आहे भगवंताची सेवा करणं, याचा स्वभाव आहे. तर हा दुसरा प्रश्न विचारलेला आहे किम अध्यात्म. तर जीवाचा स्वभाव काय आहे? सूक्ष्म शरीर आहे की स्थूल शरीर आहे? तिसरा प्रश्न आहे किम कर्म. सकाम कर्म की आध्यात्मिक कर्म. जीवाचं कार्य आहे, कर्म करतो तो, त्याने सकाम कर्म केलं पाहिजे फळाच्या अपेक्षेने, किंवा आध्यात्मिक कर्म केलं पाहिजे, भगवंताची भक्ती केली पाहिजे. काय कर्म केलं पाहिजे ते? दोन्ही एकच आहेत. सकाम कर्म की आध्यात्मिक कर्म दोन्ही एकच आहे. कर्मच करायचं आहे त्यांना. एक तर आहे सकाम कर्म, दुसरा आहे आध्यात्मिक कर्म. मग युद्ध का करावे? तर अजून प्रश्न विचारतोय की ठीक आहे, सकाम कर्म की आध्यात्मिक कर्म दोन्ही एकच आहे, तर मग युद्ध का करायचं? मग म्हणतात की ठीक आहे, सकाम कर्म तू फळाच्या अपेक्षेने करतोयस तर ते तुला फळ प्राप्त होईल. निष्काम कर्म आहे, माझ्या प्रसन्नतेसाठी आहे. तर भगवान म्हणतात की ठीक आहे, कर्म आहे, व्यक्तीला कर्म हे करावं लागेल. तर सकाम कर्म करावं लागेल किंवा निष्काम करावं लागेल. तर म्हणून दोन्ही एकच आहे, तर मग युद्ध का करावे? तर अर्जुन म्हणे ठीक आहे, मी सकाम कर्म करतोय की मी युद्ध नाही करत, तेच फळ मिळणार आहे. आणि युद्ध केल्याने पण मला तेच फळ मिळणार आहे, तर मी मग युद्ध का करू? ठीक आहे. जर आपल्याला विचारलं की तुम्ही 8 तास काम केल्यानंतर तुम्हाला एवढे पैसे मिळणार आहेत आणि 1 तास केलं तरी मी नाही केलं तरी एवढेच पैसे मिळतील, तुम्ही म्हणाल की अरे मला कर्म काय केलं पाहिजे अशा प्रकारे? तर कर्म नाही केलेलं चांगलं मला. तर या ठिकाणी अर्जुन प्रश्न विचारतोय. तर ते परमगोपाल बघू, नंतर तुम्ही प्रश्न विचार, पुढे चर्चा होणार आहे या प्रश्नाची. तर युद्ध काय करावे? तर किम आदिभूत, हे फक्त प्रश्न आहेत, ह्या प्रश्नाचे उत्तर पुढच्या श्लोकामध्ये सविस्तर येणार आहे. तर किम आदिभूत, जीवाचा नियंत्रक कोण आहे? तर प्रश्नाची लिस्ट आपण हे पाहतोय की जीवाचा नियंत्रक कोण आहे, जीवाला नियंत्रित कोण करतो? जीव स्वतः नियंत्रित नाही, नियंत्रित नाही, तर नियंत्रित आहे. जीवाच्या वर कोणतरी व्यक्ती आहे, तो नियंत्रित करतो. तर हे 4 प्रश्न विचारलेले आहेत. आणि पुढचा आहे 5वा प्रश्न, की आदी देव. फार महत्वपूर्ण सोपे प्रश्न आहेत, पण हे लक्षात ठेवणं फार आवश्यक आहे. की आदी देव, तर देवतांचे नियंत्रक देवताच आहे की विराट पुरुष आहे? की आदी देव, देवताचे नियंत्रक जे आहेत देवताच आहे, स्वतः नियंत्रित करतात की ते विराट पुरुष आहेत? तर हा प्रश्न विचारलेला आहे. कोणाला विचारत आहेत? पुरुषोत्तम भगवंताला. कोण विचारत आहे? अर्जुन विचारत आहे. एक जीवात्मा भगवंताला विचारत आहे की ते संपूर्ण 5 प्रश्न विचारलेले आहेत. जे केवळ त्याचे मित्रच नाही तर कोण आहे? तर योग्य उत्तर देणारे परमान व पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आहेत. तर अशा प्रकारे हे जे 5 प्रश्न जे आहेत अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला श्लोक क्रमांक 1 मध्ये विचारले आहेत. हा परमगोपाल प्रभू आहे. रघुकुल प्रभू विचारा, काय प्रश्न आहे तुमचा? हात वर केला. अनम्यूट करा, अनम्यूट करा माईक. हा हरी बोल दे. चुकून झाले प्रभूजी, माझ्याकडे प्रश्न आहे. ठीक आहे, ठीक आहे, हरकत नाही. माझ्याकडे चुकून झाले ते. हो ठीक आहे, ठीक.
मला वाटतं इकडे प्रश्न आहे. प्रश्न विचारलेत त्याचे उत्तर खाली दिलेत का पुढच्या पुढे श्लोकात? पुढे आहेत, पुढे तुझे उत्तर. फक्त प्रश्न विचारले आहे अर्जुनाने. आता फक्त भगवान श्रीकृष्ण त्या पूर्ण प्रश्नाचे उत्तर पूर्ण आता भगवान श्रीकृष्ण पुढच्या श्लोकामध्ये श्लोक क्रमांक 3, 4, 3 पासून त्या प्रश्नाचे उत्तर सर्व पुढे देणार आहे. आता पहिल्या श्लोकामध्ये ते अर्जुनाने किती विचारले प्रश्न? 5 प्रश्न विचारले. किम तद्धर्म, किमाध्यात्म, किम कर्म, किमादिभूतम, की आदि दैव. तर हे 5 प्रश्न विचारलेले आहेत. प्रश्न लक्षात ठेवा आणि आता पुढे प्रश्नाचे उत्तर श्लोक क्रमांक 3 पासून भगवान श्रीकृष्ण देतील. श्लोक क्रमांक 2 आणि इतर 3 प्रश्न आहेत. टोटल 8 प्रश्न विचारले आहेत अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला. तर श्लोक क्रमांक 2 आहे इतर 3 प्रश्न. आदेयज्ञं कथ कोत्रम धेस्मिन मधुसूदना प्रयाण काले च कथ नेयोस्मि नेतात्मभिः. भाषांतर वाचा भाषांतर. हे मधुसूदन, यज्ञाचे अधिपती कोण आहे आणि या देहामध्ये जो कसा निवास करतो आणि भक्तिमय सेवेमध्ये युक्त झालेले पुरुष मृत्यूसमयी तुम्हाला कसे जाणू शकतात? हरे कृष्ण. त्याच्यामध्ये 3 प्रश्न विचारलेले आहेत श्लोक क्रमांक 2 मध्ये. अधियज्ञं कथम कोत्र प्रयाण काले च नेतो नेतात्मभिः. 3 प्रश्न विचारलेले. पहिले श्लोकामध्ये 5 प्रश्न, श्लोक क्रमांक 2 मध्ये 3 प्रश्न विचारलेले आहेत. तर 6वा प्रश्न आहे किम अधियज्ञ, यज्ञ पुरुष कोण आहे? आपण ज्यासाठी यज्ञ करतो तर ते पुरुष कोण आहेत? प्रश्न विचारले. प्रश्न आहे की सर्व भगवंतच आहेत. पुढे आहे इंद्र की विष्णू. ठीक आहे, यज्ञ पुरुष आहेत. आपण ज्यावेळेस यज्ञ करतो इंद्र प्रसन्न होतात, पाऊस देतात. पण शेवटी इंद्राला पण जे यज्ञाचे फळ प्राप्त होते भगवंताला अर्पण केलं पाहिजे. त्यावेळेस भगवंताला आदेश देतात, त्यावेळेस इंद्र वर्षा करतो. तर आता यज्ञ पुरुष कोण आहे? इंद्र आहेत की विष्णू आहे? म्हणून पहिल्या श्लोकामध्ये आपण पहिल्या अध्यायात चर्चा करतो. यज्ञार्थात कर्म नेत्र लोक कर्म बंधन तद्दत कर्म कोणते मुक्त संघ समाचार. तर यज्ञ जे आहे भगवंताच्या प्रसन्नासाठी आपण करतो. तर मग आता यज्ञ पुरुष कोण आहे प्रश्न विचारलेला आहे. इंद्र की विष्णू. 7वा प्रश्न आहे कथम देह अस्मिन, ते शरीरामध्ये कोठे राहतात? कोण? भगवंत जे आहेत यज्ञ पुरुष विष्णू आहेत, तर ते शरीरामध्ये कुठे राहतात? हा 7वा प्रश्न आहे. आणि 8वा आहे प्रयाण काले जगत नेस्मिन नेतात्मभिः, मृत्यूच्या वेळी भक्त तुम्हाला कसे जाणतील? सर्वात महत्वपूर्ण प्रश्न आहे. आपला मनोजीवनाचा उद्देश आहे अंते नारायण स्मृती. पण जे काही भक्तिशास्त्री भक्तिवैभव जे काही भक्ती करतोय आपण त्याचा सर्वांचा उद्देश आहे की मृत्यूच्या वेळी आपल्याला भगवंताचं स्मरण झालं पाहिजे. तर सर्व काही आपण कार्य केलं आणि मृत्यूच्या वेळी भगवंताचं स्मरण झालं नाही तर त्याचा उद्देश सफल होणार नाही. महत्वाचा उद्देश आहे. तर हा सर्व प्रश्नावर, हा 8व्या प्रश्नावर पूर्ण हा अध्याय आधारित आहे की मृत्यूच्या समयी भगवंताचं स्मरण कसे केलं पाहिजे. 7व्या अध्यायामध्ये भगवंताचं स्मरण कसं केलं पाहिजे भगवंताकडून ऐकून, आणि आता 8व्या अध्यायामध्ये मृत्यूच्या वेळी भगवंताचं स्मरण कसं केलं पाहिजे याच्याबद्दल हा दुसऱ्या श्लोकामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. 8वा प्रश्न. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आता भगवान श्रीकृष्ण 3ऱ्या अध्यायामध्ये देतील. मृत्यूच्या वेळेस फार सुंदर याच्याकडे तात्पर्यामध्ये कृपात लिहितात. शरीराची स्थिती डळमळली राहते आणि मन योगी स्थिती राहणार नाही, तेव्हा कृष्ण स्मरण होणार नाही. मला माहिती आहे आता आपली परिस्थिती तरुण आहोत आपण, पण ज्या वेळेस आपण पाहतो की आजी आजोबा जे काय ते त्यांचं आपण पाहिल्याचं परिस्थिती फार वाईट परिस्थिती असते की त्या ठिकाणी आपण पाहतो की त्यांना जर आपण सांगितलं की कृष्ण स्मरण करा भगवंताचं नाव घ्या तर घेऊ शकत नाही अशा प्रकारे. तर म्हणून याचं स्पष्ट उदाहरण जे आहे हे कृपादांचं एक छोटस हे होतं. मी तुम्हाला ठीक आहे माताजी आवाज येतो ठीक आहे आता. तर उपादानचं एक छोटस हे मी लावू इच्छितोय की मी ऐका प्रभातांचं की महाराज कुलशेखर बद्दल या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. प्रयाण कालेमध्ये कुलशेखर महाराज प्रार्थना करतात.
प्राण प्रयाण समयी कफवात मित्सौ अवरोधन विधो स्मरणं कुतस्ते कृष्णात्तदीय पदपं पदपन्नात्तम् दैव विशतु मे मानरश्च राजहंस प्राण प्रयाण समयी कफवात पित्तौ अवरोधन विधौ स्मरणं कुतस्ते. तर हे छोटासा प्रभातांच्या व्हॉइस मध्ये हे केलं, कारण प्रभात फार प्रसिद्ध हे आहे की मुकुंद महाराज स्तोत्रामधून कुलशेखर महाराजांची प्रार्थना आहे. तर ते प्रभात अनेक वेळा आम्ही भक्तिवेदांत हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस जातो तर त्यावेळेस पण हे प्रभातांची प्रार्थना आहे आम्हाला त्याकडे ऐकायला मिळते. आणि फार प्रभाताने सुंदर एकदम ह्याच्या परिस्थितीमध्ये लिहिलेलं आहे की मृत्यूच्या वेळेस हे संपूर्ण जे या ठिकाणी वर्णन होणे झालेलं आहे ते कुलशेखर महाराज सुंदर वर्णन केलेलं आहे की शरीराचे जे गळमीत राहते मन स्थिर राहणार नाही, कृष्ण स्मरण होणार नाही. तर मग काय केलं पाहिजे त्या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे कुलशेखर महाराज, ते आपण प्रार्थना केली. तर आता आरोग्यवान स्थितीत माझा मानरूपी हंस आपल्या चरण कमळामध्ये आहेत, वृद्धावस्थेत कदाचित आपले स्मरण होणार नाही. तर म्हणून अर्जुन कोणाला विचारत आहे? मधुसूदन कृष्ण विचारत. तर या ठिकाणी सुंदर तात्पर्यामध्ये कृपा लिहित आहेत की महाराज कुलशेखर म्हणतात, भगवंताला प्रार्थना करतात की हे भगवान, आता मी निरोगी आहे, मला या निरोगी अवस्थेत मृत्यू त्वरित मृत्यू यावा, म्हणजे माझ्या मनाचा राजहंस तुमच्या चरणकमलामध्ये प्रवेश करू शकेल. या ठिकाणी हे रूप दिले आहे कारण राजहंसाला कमल पुष्पाच्या ताटव्यात प्रवेश करण्यास आनंद वाटतो आणि कमळाच्या ताटव्यात प्रवेश करण्याची क्रीडा करण्याकडे त्याला स्वाभाविक ओढ असते. महाराज कुलशेखर भगवंतांना म्हणतात की आता माझे मन अविचल आहे, मी निरोगी आहे, मला जर तुमच्या चरणकमलाचे चिंतन करताना त्वरित मृत्यू आला तर निश्चितच माझ्या भक्तीला पूर्णत्व प्राप्त होईल. परंतु जर मी नैसर्गिक मृत्यूची वाट पाहिली तर माझे काय होईल हे मला कळत नाही. कारण मरणाच्या वेळी सर्व सारे क्रिया विस्कळीत होतील, कंठरुद्ध होईल, मी तुमचा नाम जप करू शकणार नाही, म्हणून त्वरित मेलेलेच उत्तम आहे. मृत्यूच मी श्रीकृष्णाच्या चरणकमलावर मनुष्य आपले मन कसे स्थिर करू शकतो याबद्दल अर्जुन प्रश्न विचारत आहे. तर या ठिकाणी अर्जुन म्हणतोय की मी जर युद्ध केलो तर ठीक आहे, माझा मृत्यू पण होईल किंवा हे सर्व मारले जाते, अनेक प्रकारचे कारणे देतोय. तर आता अर्जुन प्रश्न विचारतोय मधुसूदनला की हे माझा मृत्यू आताच आलेला चांगला किंवा मृत्यूच्या समयी कसं तुमचं स्मरण करू. तर हे श्लोक क्रमांक 1 ते 2 मध्ये ते 8 प्रश्न विचारलेले आहेत. याच्यामध्ये संदर्भामध्ये कुलशेखर महाराजांच्या जी प्रार्थना आहे त्याचं सही दिलेलं आहे. तर फार महत्वपूर्ण आहे हा की याचं विस्तारित वर्णन आपण पुढच्या श्लोकामध्ये करणार आहोत. तर मृत्यू कधी पण येऊ शकतो आणि मृत्यूच्या वेळी भगवंताचं स्मरण हे केलं पाहिजे, हा मनुष्य जीवनाचा उद्देश आहे. तर आणि मृत्यू काय कधी पण येऊ शकतो अशा प्रकारे. असं नाही की लोक बरेच वेळ म्हणतात की ठीक आहे म्हातारा झाल्यानंतर जप केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, पण कधी पण कुलशेखर महाराज म्हणतात माझा मृत्यू कधी पण होऊ शकतो, पण मला म्हातारा झाल्यानंतर मला मृत्यू नको आहे. तर मला हे जे या स्थितीमध्ये आहे तर त्या स्थितीमध्ये मला तुमचं स्मरण झालं पाहिजे, कारण तुमचं मी काय करेन चांगल्या प्रकारे स्मरण करू शकेल. तर म्हातारा झाल्यानंतर मी हे करू शकणार नाही. तर अशा प्रकारे कुलशेखर महाराजांचा जो संदर्भ या ठिकाणी दिलेला आहे. तर हे अर्जुन कोणाला विचारत आहे? कुलशेखर महाराजांना प्रश्न, कुलशेखर नाही, अर्जुन भगवंतांना प्रश्न विचारतोय की मी प्रयाणकालेच कथन हेस्मी नेत्रात्मभी, मृत्यूच्या वेळी तुमचं स्मरण मी कसा करू शकेल. तर आपल्या प्रती आपल्या वतीने भगवंताला प्रश्न विचारत आहे की मृत्यूच्या वेळी तुमचं स्मरण मी कसे करू. शंका नामक असुराला मारणारे, म्हणून भगवंताचं एक नाव आहे मधुसूदन. पहिल्या याच्यामध्ये अध्यायामध्ये पण होतं मधुसूदन, मधु नाममध्ये त्याचा वध करणारे अशा प्रकारे. तर या ठिकाणी पण भगवंताचं एक नाव आहे मधुसूदन. त्यांनी मधु नामाच्या, मधु आणि केतव ते आले होते आणि दोन्ही ब्रह्माजीचे ते वेद पुराण त्यांनी पळवून नेले होते. त्यावेळी भगवान स्वतः हैगिरी भगवंताने अवतार घेतला आणि हे मधु नावाच्या राक्षसाचा भगवंताने वध केला. तर म्हणून भगवंताचं हे नाव पडलं मधुसूदन. तर हे भगवान श्रीकृष्णाला अर्जुन मधुसूदन म्हणतोय ते कारण शंका नामक जो मधुसूदन आहे, शंका नामक असुर आहे, शंका आहे
त्याला मारणारे आहेत. तर म्हणून आता अर्जुन प्रश्न विचारतो की तुम्ही काय करा, हे सांगा की कशा वेळेस मी मृत्यूच्या वेळी तुमचं नामस्मरण स्मरण करू शकतो. श्लोक क्रमांक 3, प्रथम 3 प्रश्नाचे उत्तर आता कृष्ण देत आहे. तुमच्या प्रश्नाचे लिहित असतील नोटबुक मध्ये, पहिले 3 प्रश्न आहेत त्या ठिकाणी. तर पहिल्या 3 प्रश्नाचं उत्तर आता कृष्ण देत आहेत. श्री भगवान उवाच अक्षरं परमं ब्रह्मं अक्षरं स्वभावोऽध्या परं बोला. अक्षरं परमं ब्रह्मं अक्षरं ब्रह्म परं परमं परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते. स्वभावोत्तममुच्यते भूतभावोद्भव करो भूतभावोद्भवकरो कर्म संचिता. विसर्ग कर्म कर्मसंचित श्री भगवान म्हणाले, अविनाशी दिव्य जीवाला ब्रह्म म्हटले जाते आणि त्याच्या नित्य स्वभावाला अध्यात्म असे म्हणतात. जीवांच्या प्राकृत देहाच्या उत्पत्तीस कारणीभूत असणाऱ्या कार्यांना कर्म किंवा सकाम कर्म असे म्हणतात. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभू. तर या तुमच्या 3 प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. पहिल्या श्लोकातील जे 5 प्रश्न होते, तर तिसऱ्या श्लोकामध्ये 3 प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. ब्रह्म म्हणजे काय आहे? अक्षरं परमं ब्रह्म. जीवाला ब्रह्म म्हटलेलं आहे. आपल्या अविनाशी देव स्वरूप बदलत नाही, पण जीव पण हे ब्रह्म आहे. जीव काय आहे? अक्षरं परमं ब्रह्म. अविनाशी देव स्वरूप बदलत नाही. त्याचं दिव्य स्वरूप काय आहे? शाश्वत आहे, चेतनामय आणि आनंदमय आहे. भगवंताकडे तेच गुण आहेत, जीवाकडे पण तेच गुण आहेत. आपल्या अविनाशी दिव्य स्वरूप तो बदलत नाही. दुसरं आहे परमब्रह्म कोण आहे? जीवाच्या वर भगवंत आहे. जीव ब्रह्म आहे, तर भगवान श्रीकृष्ण कोण आहेत? परमब्रह्म. भगवंत परम आहे, जीवाच्या वर भगवंत आहेत आणि जीव भगवंताच्या आदेशाचं पालन तो करतो. दुसरा प्रश्न उत्तर, अध्यात्म म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे जीवाचा स्वभाव आहे. अध्यात्म म्हणजे काय? जीवाचा स्वभाव काय आहे? जीव म्हणजे आपण सर्व भौतिक चेतनेमध्ये स्वामी बनण्याची इच्छा. अध्यात्म जीवाचा स्वभाव काय? जीवेर स्वरूप आहे कृष्ण देतात. जीवाचा स्वभाव आहे भगवंताची सेवा करणे. मग भौतिक आध्यात्मिक चेतनेमध्ये भगवंताची सेवा करतो आणि भौतिक चेतनेमध्ये स्वामी बनण्याची इच्छा करतो. मला पण कृष्ण बनायचंय, मला पण रासलीला करायचंय, मला पण भोग घ्यायचा आहे, अशा प्रकारे तिची इच्छा तो करतो. कर्मामुळे भौतिक देहाची प्राप्ती होते. भौतिक कर्म केल्यामुळे भौतिक देहाची प्राप्ती होते. जैसे ज्याचे कर्म तसे फळ देतील ईश्वर. दिव्य चेतनेमध्ये कृष्ण सेवा करून आध्यात्मिक स्वरूप प्राप्ती होते. दिव्य चेतनेमध्ये भक्ती करून आध्यात्मिक स्वरूपाची प्राप्ती होते. तर आपली स्वरूप स्थिती काय आहे? भगवंताची सेवा करणे. तर आपण भगवंताची सेवा करणे म्हणजे भगवंताच्या धामा जाऊन त्याची भगवंताची सेवा करणे आपला स्वभाव आहे. पण आपण काय केलेलं आहे? भोग घेण्याची इच्छा आहे आणि मला पण कृष्ण बनायचं आहे किंवा अहंकार आहे, स्वामित्व बनण्याची इच्छा आहे. तर म्हणून भगवंताने आपल्याला भौतिक जगामध्ये पाठवलेलं आहे. तर म्हणून पाठवलेलं आहे त्या ठिकाणी चांगले कर्म केलं पाहिजे आणि भौतिक कर्म केल्यामुळे भौतिक देवाची प्राप्ती झाली आपल्याला. जर आध्यात्मिक आपण कार्य केलं तर कृष्ण सेवा करून आपण आध्यात्मिक स्वरूप प्राप्ती करतो. आध्यात्मिक स्वरूप म्हणजे भगवंताच्या धामावर जाऊन भगवंताची सेवा करणे. तर म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर अध्यात्म हा जीवाचा स्वभाव आहे आणि अध्यात्म म्हणजे याचा भगवंताची सेवा करणे हा त्याचं कर्तव्य आहे. तर 2 प्रकारच्या सेवा आहेत. एक भौतिक सेवा आहे आणि दुसरी आहे आध्यात्मिक. भौतिक सेवा केल्याने भौतिक जगामध्ये जन्म प्राप्त होतो आणि आध्यात्मिक सेवा केल्याने भगवंताच्या धामाची प्राप्ती. तिसरा आहे कर्म काय आहे? या ठिकाणी तिसरा प्रश्न होता की किम कर्म, सकाम कर्म की आध्यात्मिक कर्म. प्रभूजी कर्म दुसऱ्या काय आहे? प्रश्नाचं जीव स्थूल शरीर आहे का सूक्ष्म शरीर? हा प्रश्न शेवटी विचारा माताजी, प्रश्न शेवटी विचारा. तिसरा आहे कर्म काय आहे? कर्म म्हणजे काय? जीव भौतिक चेतनेमध्ये आल्याने 84 लाख योनीला विभिन्न देह प्राप्त करतो. किम कर्म, तर कर्म म्हणजे काय? तर या ठिकाणी भौतिक कर्म केल्याने चेतनेमध्ये 84 लाख योनी विभिन्न देह प्राप्त करतो. तर हेच कर्म आहे. कर्म म्हणजे काय? भौतिक चेतनेमध्ये आल्याने 84 लाख योनीतून विभिन्न देह प्राप्त करतो. तर हे म्हणजे
कर्म आहे. छांदोग्य उपनिषदामध्ये वर्णन केलेलं आहे यज्ञवेदीवर विविध पंचाग्नी विद्या. छांदोग्य उपनिषदामध्ये वर्णन केलेलं आहे की आपण तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बघतोय की पहिलं ब्रह्म, अध्यात्म आणि किम कर्म. तर यज्ञ वेदीवर पंचाग्नी विद्या, तर याच्यामध्ये तात्पर्यामध्ये कृपा देतात की यज्ञ विधीवर पंचाग्नी विद्या आहेत, 5 आहुती आहेत आणि 5 अग्नी आहेत. पंचाग्नी विद्या त्या म्हणलेल्या आहेत. पण हे भक्तासाठी नाही आहे. भक्त कृष्ण भक्ती करून, नाम जप करून, सेवा करून भगवंताच्या धामाला जातो. भक्ताला करायची आवश्यकता नाही. पण संदर्भासाठी वर्णन केले. कोणी म्हणाले की मला भगवंताची भक्ती नाही करायचं आहे, बाकीचे यज्ञ करायचे आहे, तर यज्ञ करून मला भगवंताच्या धामाला जायचं आहे, तर त्यासाठी हे मार्ग दिलेला आहे. तुमच्या नोट्समध्ये पण आहे आणि पीपीटी मध्ये पाहू शकता. तर 5 प्रकारचे आहुती आहेत आणि 5 प्रकारचे यज्ञ आहेत. 5 प्रकारच्या आहुती काय आहेत? श्रद्धा आहे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये श्रद्धा आहे. नंतर दुसरा आहे जी विशिष्ट यज्ञ करतो श्रद्धेनुसार, द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, देवताचा यज्ञ, अनेक प्रकारचे श्रद्धेनुसार आपल्या विशेष काय करतो यज्ञ, काय पूजा अर्चा करतो, यज्ञ अर्पण करतो. आणि अशा प्रकारे श्रद्धेनुसार हा यज्ञ करतो. यज्ञ केल्याने जसं वेदामध्ये वर्णन आहे की तुम्ही हा यज्ञ केला स्वर्गात जाल, तो यज्ञ केला वैकुंठात जाल. अशा प्रकारे वेगवेगळ्या याचे यज्ञ केल्याने त्या त्या लोकांची प्राप्ती प्राप्त होते. विशिष्ट यज्ञ करतो आणि काय करतो? स्वर्गात जातो. श्रद्धा असल्यामुळे, विश्वास आहे त्याचा काही, हे मला केल्याने मला हे प्राप्त होईल. तर तो स्वर्गात जातो. स्वर्गात गेल्यानंतर काय करतो? भोगासाठी चंद्रलोकासाठी जातो. नंतर स्वर्गात जातो, नंतर भोग घेतो, नंतर भोग घेऊन नंतर तो काय करतो? चंद्रलोकात जातो. तरी 5वी आहुती अशा प्रकारे. नंतर दुसरी 5 आहुतीमध्ये पहिले श्रद्धा, नंतर त्याच्यामध्ये स्वर्गात जातो, स्वर्गानंतर भोग घेतो, नंतर भोग घेऊन चंद्रलोकात जातो, नंतर चंद्रलोकातून यज्ञ फळ समाप्ती, ते भूत्वा स्वर्ग लोकविषयाला शिन्ने मुले मरते लोक विशंती. तर पुण्य कार्य करतो व्यक्ती स्वर्गामध्ये जातो आणि स्वर्गामध्ये झाल्यानंतर पुण्यकर्म संपल्यानंतर त्याला खाली ढकलून देतात. कृपाल म्हणतात की पुण्य खत्म होने के बाद लाच से ढकल दिया जाता है नीचे और जीव नीचे क्या आता है? आ जाता है. तर त्याच प्रकारे स्वर्गात जातो, भोग घेतो, चंद्रलोकात जातो आणि यज्ञ फळ समाप्ती होती त्याची, जेवढं काही कर्म केलेलं नाही. हॉटेलमध्ये गेल्यानंतर खिशामध्ये जेवढे पैसे असतील तोपर्यंत हॉटेल मालक ठेवतो, पैसे संपल्यानंतर तुम्हाला बाहेर काढलं जातं. तर त्याच प्रकारे आहे की पुण्यकर्म संपल्यानंतर तो यज्ञफळ संपल्यानंतर तो काय होतो? ढगाच्या रूपाने. उदाहरण दिलेलं आहे ढगाचं. तर व्यक्तीच आहे, विशिष्ट यज्ञ करतो, स्वर्गात जातो, भोग घेतो, चंद्रलोकात जातो, यज्ञ फळ समाप्ल्यानंतर तो ढग बनतो आणि ढगाद्वारे काय होतं? खाली येतो. कशाच्या रूपाने? पावसाच्या रूपाने. पावसाळा चालू आहे, ढगाच्या रूपाने खाली येतो आणि परत खाली येतो, पृथ्वीवर येतो आणि पृथ्वीवरून काय होतं? पावसाच्या रूपाने. हा जीवच आहे. स्वर्गात जातो, चंद्रलोकात जातो, नंतर ढग बनतो, नंतर परत ढगाच्या रूपाने, पावसाच्या रूपाने खाली येतो, नंतर पृथ्वीवर येतो. पृथ्वीवरून काय होतं? तेव्हा तो काय बनतो? धान्य बनतो. पावसाच्या रूपाने धान्य बनतो आणि धान्य बनवून नंतर याला प्राणी खातात, विशेष करून मानव खातात. प्राणी खाल्ला तर त्याच्यापासून प्राण्याचे मुलं तयार होतात. माणूस खाल्ला तर काय होईल? माणसापासून काय होतं त्याचं? मानव खातो आणि मानव धान्य खातो, धान्य खातो आणि धान्यापासून काय बनतं? खाल्ल्यानंतर वीर्य बनतं आणि वीर्य काय होतं? बीज देतात. प्रत्येक मनुष्यामध्ये, प्राण्यामध्ये सर्व काही बीज असतात. ते बीज स्त्री ह्याच्यामध्ये जातं आणि नंतर पुन्हा यज्ञचक्र पुनरावृत्तीत चक्र होतं. तर हे छांदोग्य उपनिषदामध्ये यज्ञविधीवर पंचांगिनी विद्या सांगितली. तर जीव अशा प्रकारे या संपूर्ण चक्रामध्ये सर्व फिरतो आणि पुनर्जन्म घेऊन परत यज्ञचक्र पुनरावृत्त करतो. पुनरपी जननाम पुनर्जन्म जठरीच आहे. तर ह्या चक्रामध्ये जरी जो भक्ती करत नाही तर ह्या व्यक्तीचं चक्रकर्म आहे. पण जो कृष्ण भक्ती करतोय त्यासाठी ह्या चक्रामध्ये फिरायची गरज नाही. तर हे पंचाग्नी विद्या आहे की कशा प्रकारे जीव जो आहे या चक्रामध्ये तो फिरतो. या प्रकारे जीवाचे भौतिक जगतात जाणे येणे चालूच राहते. जीव जो आहे भक्ती जोपर्यंत करत नाही तोपर्यंत चक्र चालूच राहते.
तर म्हणून कृष्ण भावना भावित व्यक्ती अशा प्रकारचा यज्ञ न करता भक्ती करून भगवंतामा जातो. मग श्रीकृष्ण म्हणतात, जन्म कर्माच्या मेहते व्याम योमित होता त्यक्ता देह पुनर्जन्म नैति मामिति स्वर्जुना. तुझं माझ्या जन्माच्या कर्माचं श्रवण करतो, मी भक्ती करतो. तो अशा प्रकारचा यज्ञ त्याला करायची गरज नाही. जे भक्ती करत नाहीत ते लोक अशा प्रकारचा यज्ञ करतात. आता कधी या देवताचा यज्ञ, तो देव यज्ञ करतात. अशा प्रकारे तो भगवंताच्या धामाला तो जातो. मायावादी म्हणतात, काय म्हणतात मायावादी? भौतिक जगामध्ये जीव भ्रम आहे. जगामध्ये जीव भ्रम होतो याचे खंडन आहे. भौतिक जगामध्ये जीव ब्रह्म होतो किंवा स्वतः भगवंत होतो. जीव कधी भगवंत बनवू शकत नाही. भौतिक जगामध्ये जीव कधी भगवंताचा अंश आहे, त्याला आपण ब्रह्म म्हणलेला आहे, पण कृष्ण परमब्रह्म आहे. तर हे ब्रह्म होतो म्हणजे भगवंत होतो म्हणतात ते लोक. तर जीव कधी भगवंत होत नाही, म्हणून ते म्हणतात की अहम ब्रह्मास्मी, मीच भगवंत आहे. अशा प्रकारे शंकराचार्याचे अशा प्रकारे पूर्ण करतात. जीव ब्रह्म होतो मायावादी म्हणतात, पण याचे खंडन केलेलं आहे भगवद्गीता 15 अध्यायाच्या 7व्या श्लोकामध्ये. ममे वंशे जीवलोके जीवभूत सनातन मनसक्ता आणि इंद्रियाने प्रकृती स्थाने कर्षती. तर भगवंत अच्युत आहेत म्हणजे ते पतित होत नाही. भगवान सत्ययुगामध्ये होते, त्रेतायुगामध्ये, द्वापर युगामध्ये, कलियुगामध्ये भगवंत कधी पतन झालेलं आहे की भगवंत पतन झाला आणि जीव बनले? नाही. भगवंताचं कधी पतन होत नाही, पण जीवाचं पतन होतं. कारण जीव काय आहेत? अंश आहेत. पण का संघर्ष करायत? मन श्रेष्ठ आणि इंद्रिय, मन आणि इंद्रिय असे कठीण संघर्ष करत आहेत. तर जीवाने जर भगवंताची सेवा केली तर सुखी होईल. पण भगवंताची सेवा न करता जर संतुष्ट होण्याचा जर प्रयत्न करत असेल तर तो संतुष्ट होत नाही. अशा प्रकारे भगवंत अच्युत आहेत, ते म्हणजे पतित होत नाहीत. आणि म्हणून जीव ब्रह्म त्याच्या विरुद्ध परब्रह्म आहे. म्हणून जीव ब्रह्म आहे, पतन होतं त्याचं, भूतवा भूतवा प्रलयते. तर म्हणून भगवान सगळ्यात का ब्रह्मा पुन्हा लोका पुनरातून म्हणजे मामको तिथे कोणते पुन्हा जन्माला विचार. तर ब्रह्मलोकापासून छोट्या प्राण्यापर्यंत सर्वांना मृत्यूची ठिकाण आहे. सोना मृत्यू चक्रामध्ये ठरवतात, पण भगवान म्हणतात जो माझ्या धामाला येतो त्याला मृत्यू नाही. तर म्हणून भगवंताचं धाम शाश्वत आहे. म्हणून जीव ब्रह्म आहे तर भगवंत ब्रह्म आहे. जीव कधीही परमब्रह्म भगवंत बनवू शकत नाही. जीवाचं कर्तव्य आहे, भगवंताचा अंश आहे, आणि अंशाची पूर्णाची सेवा, अंशाने पूर्णाची सेवा ही केली पाहिजे. तर हे या ठिकाणी 3 प्रश्नाची उत्तरे दिली होते. आता श्लोक क्रमांक 4 मध्ये उर्वरित 4 प्रश्नाचे उत्तर स्वतः भगवान श्रीकृष्ण हे देत आहेत. श्लोक क्रमांक 4 उर्वरित 4 प्रश्नाची उत्तर. आदिभूत शरो भाव पुरुषाति देवतम आदि यज्ञो मे मात्र देह देह मृतावरा. वाचू शकता भाषांतर. श्लोक क्रमांक 4. हे देहाभूतांवर निरंतर परिवर्तनशील असणाऱ्या भौतिक प्रकृतीला अधिभूत असे म्हणतात. चंद्र सूर्यासारख्या देवदेवतांचा समावेश असणाऱ्या परमेश्वराच्या विराट रूपाला आदिदेव असे म्हणतात. आणि प्रत्येक देहधारी जीवामध्ये परमात्मा रूपाने मी पुरुषोत्तम भगवान वास करतो आणि मलाच अभियज्ञ, यज्ञांचा अधिष्ठाता असे म्हटले जाते. हरे धन्यवाद गुरु. तर उर्वरित 4 श्लोकाची उत्तरे आहेत. पहिल्या 3 विचार पहिले आपण जातो सूर्य. उर्वरित 4 प्रश्नाची उत्तरे आहेत श्लोक क्रमांक 4 मध्ये. पहिला आहे आदिभूत काय आहे? सदैव बदलणारी प्रकृती. काय आहे? सदैव बदलणारी. भूतवा भूतवा पडले होते. प्रकृती काय करते? नेहमी बदलत राहते. शरीरातील 6 परिवर्तनाप्रमाणे प्रकृती बदलते. शरीरातील 6 परिवर्तन काय आहे? उत्पत्ती, विकास, स्थिती, प्रजन, क्षय आणि विनाश. 6 प्रकारचे स्थिती तर सांगा शरीरातील 6 स्थिती. तर आपण काय होतो? उत्पत्ती, जन्म झाला, थोडा विकास वाढलो, स्थित राहिलो, प्रजन झालं, क्षय झाला आणि शेवटी विनाश म्हणजे मृत्यू होतो. तर या भौतिक प्रतिक्रिया आदिभूत असे म्हणतात. 6 प्रकारच्या प्रकृतीला हे आदिभूत म्हणतात. म्हणून कृष्ण तिचे स्वामी आहेत. कृष्ण काय आहेत? भौतिक प्रकृतीचे स्वामी आहेत. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मया दिशेने प्रकृती सुयते चराचर हेतून आणि कोणते जगती परिवर्तन. 5वा प्रश्न आहे आदिदेव. देवता व त्यांच्या लोकांसोबत विराट हो. जे नवसाधक आंतरिक परमात्म्याचे ध्यान करू शकत नाहीत त्यांना विराट रूपाचे चिंतन करण्याचा सल्ला दिला जातो. आदिदेव काय आहे? देवता व त्यांच्या लोकांसोबत जे विराट रूप आहे त्याला आदिदेव म्हटलेलं आहे. नवसाधक आंतरिक परमात्म्याचे ध्यान करू शकत नाहीत
त्यांना विराट रूपाचे चिंतन करण्याचा सल्ला दिला. जे विराट रूप देवता व त्यांचे लोकात विराट रूप आहे त्याला आदिदेव म्हटलेलं आहे. देवता व त्यांच्या जे लोक आहेत विराट रूप त्यांना आदिदेव म्हटलेलं आहे. तर म्हणून जे भगवंताची भक्ती करत नाहीत, परमात्मा ध्यान करत नाही, त्यांना विराट रूपाचं, विराट म्हणजे मोठं रूप आहे, अनेक हात आहेत, अनेक तोंड आहेत, अशा प्रकारे लोक म्हणतात की विराट रूपाची पूजा करतात. असा सल्ला त्यांना दिला जातो, जेणेकरून ते हळूहळू भगवंताची ते पूजा करतील. पण कृष्ण भक्त आहेत कधी विराट रूपाची पूजा करत नाहीत. ते राधा कृष्ण, रामचंद्र, लक्ष्मण, सीताराम, विठ्ठल रुक्मिणी यांची पूजा ते करतात. 6वा आहे आदि यज्ञ. 6वा प्रश्न आहे ह्याच्या याच्यामध्ये की आदि यज्ञ काय आहे. आदि यज्ञाचा परमात्मा जो यज्ञ पुरुष आहे, आदि यज्ञ म्हणजे कोण आहे, परमात्मा जो यज्ञ पुरुष आहे त्याला आदि यज्ञ हा म्हटलेला आहे. यज्ञ परमात्मा जो यज्ञ पुरुष आहे त्याला आदि यज्ञ म्हटलेला आहे. आदि यज्ञ परमात्मा कुठे राहतो. आणि त्याच्यानंतर 7वा प्रश्न आहे की ठीक आहे, परमात्मा जो आदि यज्ञ आहे पण तो राहतो कुठं. आदि यज्ञ परमात्मा कुठे राहतो. जीवात्माच्या सोबत हृदयात राहतो. आदि यज्ञ परमात्मा कुठे राहतो, जीवात्म्याच्या सोबत प्रत्येक हृदयामध्ये, हृदयाच्या डाव्या बाजूला जे आहे जो परमात्मा राहतो. आणि किती आकार आहे भगवान परमात्म्याचा, केसाग्र शतभागचा. जीवात्मा आणि परमात्मा दोन्ही आहेत हृदयामध्ये आणि दोन्ही बाजूबाजूला उभे आहेत. त्याचा आकार किती आहे, केसाग्र शतभागस्य. दुसऱ्या अध्यायामध्ये आपण चर्चा केलेली. तर हे 7 प्रश्नाचे आपण या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर भगवंताने दिले. आता श्लोक क्रमांक 5 मध्ये पुढे वर्णन आहे की एव परमात्मा कृष्णाचा आहे. परमात्मा भगवंताचा अंश आहेत. जीवात्मा आणि परमात्मा दोन्ही आहेत. तर परमात्मा श्रेष्ठ आहे, जीवात्मा निकृष्ट आहे. म्हणून परमात्मा जीवाच्या कार्याचा साक्षी आहे. जीव फळे भोगतो, दुःख सुख दुःख लाभ हा सर्व करतो आणि परमात्मा कार्याचा साक्षी आहे. म्हणजे एक सीसीटीव्ही जे दुर्बीण आहे, कॅमेरा आहे आपल्या हृदयामध्ये उपस्थित आहे. जीव काय काय करतोय, किती खोटं बोलतोय, काय करतोय, किती फसवतोय, ते सर्व कार्याचा साक्षी, पुण्य आणि पापाचा साक्षी तो परमात्मा आहे. म्हणून जीवाला स्वतःला देऊन पाहत राहतो. तर जीवाला कधी तो जबरदस्ती करत नाही. तो असं काय करतो, पाप काय करतोय करतो. तर तो जीवाला स्वातंत्र्य दिलेला आहे. जीवाच्या स्वातंत्र्यामध्ये कधीही बाधा आणत नाही आणि ते काय करतो, स्वातंत्र्याला देऊन तो पाहत राहतो. जितके भगवंत का देत आहे. तुम्ही प्रश्न विचारले की हे 7-8 प्रश्न भगवंत देत आहेत की ब्रह्म अध्यात्म किम कर्म किमादिभूत्य देवकी कथकोत्र प्रयाण काले 7-8 प्रश्न. तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला एवढं ज्ञान का देत आहेत. कारण अर्जुनाने काय केलं, अर्जुनाने इच्छा केली. कारण की अर्जुनाने कृष्णाच्या सर्व उपाधी जाणल्या आणि कृष्ण सेवक बनवून ब्रह्मस्थित कर्तव्य केल्याने त्याला कर्म लागणार नाही. म्हणून भगवंताने समजलं की अर्जुनाने सर्व उपाधी जाणलेल्या आहेत, तर कृष्णाला सेवक बनलेला आहे, तर ब्रह्मस्थित कर्तव्य करेल तो आणि म्हणून त्याला कर्म लागणार नाही. म्हणून तो जवळ माझ्या आदेशाचं पालन करेल. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की तू युद्ध कर. तर त्याने जर युद्ध केलं तर त्याला कुठल्या प्रकारचे कर्म लागणार नाही. या सर्व ज्ञानाचा उद्देश एकच आहे की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की तू काय कर, युद्ध कर. अर्जुन तर मी युद्ध करणार नाही. तर युद्ध करण्यासाठी, प्रावर्त करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण एवढे गीतेचे संपूर्ण ज्ञान देत आहेत, जेणेकरून अर्जुन युद्ध करेल, कुठल्या कर्म लागणार नाही. आणि भगवंताचं जे कार्य आहे, परित्राण साधूना विनाशाय दुष्कृत धर्म संस्थापनार्थ आहे संभवामी. म्हणून जर अर्जुन कृष्ण स्मरण करीत युद्धात मरण पावला तर काय होईल. तर आता अर्जुन प्रश्न विचार भगवान सांगतात की ठीक आहे, माझ्या आदेशाचं पालन केलास, जरी तुला मृत्यू आला तरी तुला माझ्या धामाची प्राप्ती होईल आणि जरी विजयी झाला तर तुला राज्य प्राप्त होणार. तर मग आता या ठिकाणी प्रश्न निर्माण केलेला आहे की जर अर्जुन कृष्ण स्मरण करीत युद्धात मारणार पावले तर काय होईल. मृत्यू स्मरणाने काय होईल. तर हा प्रश्न क्रमांक हा ह्याच्यामध्ये होता 5 मध्ये विचार, 8 मध्ये विचारलेला अशा प्रकारे श्लोक क्रमांक 4 मध्ये. जर भगवान श्री म्हणतात की तू युद्ध कर आणि अर्जुन युद्ध करत करत मेला तर त्याचं काय होईल हा प्रश्न. तर आता 5 आणि 8 आहे श्लोक क्रमांक की कृष्ण स्मरणाची महिमा आहे. कृष्ण स्मरण केल्याचे महत्व काय आहे.
यमेमापि स्मरण व्हावं त्याचे ते कळवर तथा माझा प्रकृती आणि निकासा. तर कृष्ण स्मरण करत करत मृत्यू आला तर काय होईल? मृत्यू स्मरणाने काय होईल? कृष्णाचं स्मरण केलं, कृष्णाच्या धामाची प्राप्ती होईल. दुसऱ्या स्मरण केलं त्या त्याची प्राप्ती होईल. तर कृष्ण स्मरणाबद्दल 5, 6, 7 आणि 8 4 श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णाचा सांगत आहे की कृष्ण स्मरण कसं केलं पाहिजे, महत्व काय. श्लोक क्रमांक 5 अंतिम प्रश्नाचं उत्तर आहे, 8व्या प्रश्नाचं. अंधकाले च मामेवा अंतकाले च मामेव स्मरण मुक्ता कलेवरं स्मरणमुक्ता कलेवरं या प्रयाति समद्भावा य प्रयासते सति समद्भावः याति नास्त्यत्र संशय. याति नास्त्यत्र संशयः. आणि अंतकाळी केवळ माझे स्मरण करीत जो आपला देहत्याग करतो तो तत्काळ माझ्या प्रकृतीची प्राप्ती करतो, यात मुळीच संशय नाही. हरे कृष्ण. तर शेवटचा प्रश्न होता 8वा प्रश्न की प्रयाण कार्याचे कथन हेस्मिन येतावे, मृत्यूच्या वेळी भगवंत तुम्हाला कसे जाणतील. अर्जुनाचा प्रश्न होता भगवंताला की मृत्यूच्या वेळी तुम्हाला ते कसं जाणतील, कारण मृत्यूची वेळ परिस्थिती फार वेगळी आहे, ते कसं जाणतील. तर ह्या स्मरणाने काय होईल या प्रश्नाचं उत्तर आहे कृष्ण स्मरणात मृत्यू झाल्याने जीव कृष्णाचे देव स्वभाव प्राप्त करेल. कृष्ण स्मरणात अंतकार्याचे मानव स्मरण मुक्त करेल. मृत्यूच्या वेळी भगवंता स्मरण झाला तर काय होईल त्याचं, कृष्णाचा दिव्य स्वभाव प्राप्त करेल. म्हणजे कृष्ण बनणार नाही, कृष्णाचा स्वभाव बनेल, म्हणजे भगवंताचा धामा जाईल, भगवंतासारखं शरीर प्राप्त होईल पण भगवंत नाही. जसं वैकुंठामध्ये किंवा गोलोक वृंदावनमध्ये भगवंताचं सारखं दिव्य शरीर असतं, ते ठीक आहे, भौतिक शरीर नाही. आपलं पंचमहाभूतांनी म्हणजे सर्व दिव्य ते स्वभाव बनेल. म्हणजे कोणी कृष्ण कृष्ण म्हणून काय बनेल, कृष्ण बनणार नाही, कृष्णाचा स्वभाव प्राप्त करेल, कृष्ण भावनाभाग होईल. तर आपल्याला सर्वांना कृष्ण भावनाभाग व्हायचं, आपल्याला कृष्ण नाही बनायचे अशा प्रकारे. तर काही लोक म्हणतात की कृष्ण कृष्ण म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा आणि स्वतः भगवान म्हणा, नाही. तर आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामध्ये किती 5 वर्ष, 10 वर्ष, 50 वर्ष, 100 वर्ष जर तुम्ही भक्ती केली तरी आपण कधी कृष्ण बनू शकत नाही. भगवंताचा आपण चांगला भक्त बनू शकतो, कृष्ण भावनावेद बनू शकतो. तर हा याचा ज्ञानाचा उद्देश आहे. या ठिकाणी दिव्य स्वभाव प्राप्त करेल म्हणजे भगवंत धामाची प्राप्ती करू. कृष्ण स्मरणाचे महत्व. कृष्ण स्मरणाचे महत्व म्हणून या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण सांगतात की मामेव, केवळ माझे स्मरण करा. पण माझे स्मरण केल्यामुळे तुम्ही माझ्या धामाची प्राप्ती कराल. तर तुम्ही दुसऱ्याचं स्मरण केला तिचे प्राप्ती होईल. चंद्राचे केलं चंद्रलोक आहे, सूर्याचे केला सूर्यलोक जाईल, ब्रह्माची केला ब्रह्मलोकाचे जाल तुम्ही. पण माझं स्मरण केला तर माझ्या धामाची प्राप्ती होईल. म्हणून मामेव पर्यंत मायामिता म्हणून माम उपेते ते कोणते अंतकाले मा स्मरण मामेव, या ठिकाणी हा श्लोक आलेला आहे की मामेव स्मरण मुक्त. मामेव 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 अनेक भगवान म्हणतात की मीच मीच मीच, केवळ माझं स्मरण केलं पाहिजे. त्याचं कुठल्या प्रकारची अपेक्षा न करता. तर कृष्ण स्मरणाचे महत्व आहे. कृष्ण स्मरणाचे काय महत्व आहे. कृष्ण भावने शरीर सोडल्याने कृष्णासारखे दिव्य शरीर प्राप्त होईल. कृष्ण भावने शरीर सोडल्याने प्रत्येकाला मृत्यू येणारच आहे. ज्यांचा जन्म झाला त्याला मृत्यू येणार आहे, तुम्ही कुणी आपलं वाचू शकणार नाही. तर कृष्ण भावने जर भक्ती करत करत आपण त्याचं शरीर सोडलं तर कृष्णासारखे दिव्य शरीर प्राप्त होईल. म्हणजे पंचमहाभूतानं मिळाल्यानंतर भगवंत सच्चिदानंद शरीर आहे. आता आपलंही पंचमहाभूतानं मिळालेलं शरीर आहे. तर हे शरीर भगवंताच्या धामात जाऊ शकत नाही. तर भगवंताच्या धामात जाण्यासाठी तुम्हाला वेगळं शरीर दिलं जातं या ठिकाणी. तर कृष्णासारखं दिव्य शरीर प्राप्त होईल. आणि अशुद्ध आत्मा कृष्ण स्मरण करू शकत नाही. अशुद्ध आत्मा कृष्ण स्मरण करू शकत नाही. केवळ कृष्ण भावने जरी शुद्ध झालेला आत्मा कृष्ण स्मरण करू शकेल. म्हणून भगवंताची भक्ती केल्यानेच भगवंताच्या धामाची प्राप्ती होते, शुद्ध होऊन आपण. भगवंताची भक्ती न करता कोणी जबरदस्तीने जर जाण्याचा प्रयत्न केला जाऊ शकत नाही. जर रावण जो आहे शिरे बांधत स्वर्गात जाण्यासाठी, शेवटी प्रभू रामचंद्र आले आणि त्याचा वध केला. अशा प्रकारे हिरण्यकशिपू आजीवन बनवू शकत नाही. भगवान नरसिंह आले त्याचा वध केला. तर म्हणून भगवंताला प्राप्त करण्यासाठी कृष्ण भावना ही एकच मार्ग नाही. तर म्हणून गोपीनाथाचे नाव घेतलं तर गोलोक वृंदावन सेवा आहे, आणि विष्णूचे नाव घेतलं तर वैकुंठ आहे. त्या ठिकाणी व्यवस्थापन हे आहे. म्हणून सर्व काही केले पण शेवटी कृष्णाचे सर्व साध्य नाही तर काय. प्रश्न विचारेल की सर्व काही केले तर शेवटी कृष्णाचं स्मरण झाल्यानंतर काय होईल. अशा प्रकारे
तर ज्यावेळी जीवनाच्या सुरुवातीपासून हरे कृष्ण तपासा कृष्णाचा अभ्यास केला अंतिम कृष्ण स्मरण होईल. शंका कोणी निर्माण करू शकते की जीवनाच्या सुरुवातीपासूनच सोमारमाचर प्राज्ञा धर्मान बाबत आणि दुर्लभ प्रल्हाद महाराज म्हणतात की वयाच्या 5व्या वर्षापासून आपण या ठिकाणी तर भक्तीच्या मध्ये कोणी वयाच्या 5व्या वर्षाचं नाही. कोणी म्हणाला आमचं तर वय झालेलं आहे, तर आता फायदा नाही का? नाही. तर ज्यावेळेस आपल्याला भक्ती प्राप्त झाली त्यावेळेपासून आपण गंभीरतेने केलं पाहिजे, भक्ती केली पाहिजे. सुरुवातीपासून म्हणलेलं आहे, पण ज्यावेळेस संधी मिळाली त्यावेळेस आपण कृष्णावरच अभ्यास केलेला आणि तीच मी कृष्ण होईल. तर दररोज नित्यनेमाने सकाळ दुपार संध्याकाळ असं नाही, आठवड्यात एकदा 15 दिवस एकदा महिन्यात एकदा नाही, तर दररोज भगवंताचं नावाचा जप केलं पाहिजे, भक्तीची विधिविधानाचं पालन केलं पाहिजे. तर अंतिम समय कृष्ण स्मरण होईल. तर तुम्ही विचार की त्याचं शेवटी कृष्णाचं स्मरण झालं नाही तर काय? शेवटी कृष्ण स्मरण झालं नाही तर कोणी विचारलं की काय होईल तसं? कृष्ण स्मरण कोणत्या भावात स्मरण केलं? समजा कोणी प्रश्न विचारला की सर्व काही केले पण शेवटी कृष्ण स्मरण झाले नाही तर काय? तर म्हणून ज्याचे स्मरण आहे त्याची प्राप्ती होईल. ठीक आहे, तुम्ही काहीतरी स्मरण कराल की गाडी घोडा बंगला पैसा काहीतरी स्मरण कराल, त्याची प्राप्ती होईल, व्यर्थ जाणार नाही. मग कोणत्या भावात स्मरण करावे लागेल? उदाहरण दिलेलं आहे, भरत महाराजांचं उदाहरण दिलेलं आहे की कशा प्रकारे भरत महाराज मोठे राजा होते, भावस्थितीमध्ये होते आणि ते हे नेपाळमध्ये गंडकी नदीच्या किनाऱ्यावर त्या ठिकाणी गेले भावभक्ती करण्यासाठी. आणि त्याने ज्यावेळेस हरणाला पाहिलं आणि ते हरिण त्या पाठीमागे वाघ लागला होता, हरिण गर्भवती होती, त्याचं पिल्लू जे आहे नदीमध्ये पडलं आणि त्या पिल्लाला भरत महाराजांनी वाचवलं. तर संगोपन केलं चांगल्या प्रकारे आणि ते संपूर्ण साधना संपूर्ण विसरून गेले आणि शेवटी आपण जे जे आपण जीवनामध्ये करू मृत्यूच्या वेळी तेच म्हणून होईल आपण. अनेक आपण प्रसंग पाहतो की लोकांना म्हणतो की ते भगवंताचं नाव घ्या, भगवंताचं नाव घ्या. लोक म्हणतात नाही नाही आम्हाला ते पुत्री कुठं आहे, पुत्र कुठं आहे, हे कुठं आहे, ते कुठं आहे विचारतात. कारण जीवनभर कधी त्यांनी हेच सर्व कार्य केलेलं आहे. म्हणून जीवनामध्ये भगवंताची भक्ती करणं फार महत्वपूर्ण आहे. तर तेच भक्ती आपल्याला स्मरण येईल. हे बळे हे प्रल्हाद महाराज यांचं उदाहरण आहे की भरत महाराजांचं की त्यांना मृत्यूच्या वेळी एवढे महान भक्त होते, पण काही कारणास्तव तिची ध्यान धारणा भंग झाली, हरणाची सेवा केली, मृत्यू झाला, हरिण बनले, पण भक्ती विसरले नाही. पण ज्यावेळेस हरणाचा मृत्यू झाला परत त्यांचं स्मरण झालं आणि शेवटी नंतर तिसऱ्या जन्मामध्ये ते जड भरत बनले. जड भरत करून महाराजांना उघडण्याचा उद्देश केला. अशा प्रकारे महान ते हे भक्तीचा नाश होत नाही, पण अनेक चक्रामध्ये तुम्हाला फिरावं लागेल, तुम्हाला वेळ व्यर्थ जाईल. मग कोणत्या भावात स्मरण करावं लागेल? चैत्र महाप्रभू म्हणतात स्मरण करायचं भगवंताचं कोणत्या भावात स्मरण करायचं? तृणादपि सुनीचे न तरोरपि सैषुणामाने न मान देना कीर्तनीय सदा हरी. कोणत्या भावामध्ये स्मरण करावे लागेल? चैत्र महाप्रभू तृणा दंत वक्र आहे तो उदाहरण दिलेलं आहे की कोणत्या भावामध्ये स्मरण करावं लागेल. कारण का जपामध्ये अनेक संकटे सहन करावी जेणेकरून अंतिम समयी कृष्ण भावाचे पूर्ण फळ मिळेल. तर जपामध्ये काय होईल? संकटे सहन करावी लागतील जेणेकरून अंतिम समय कृष्ण भावाचे पूर्ण फळ. आपण जप करतोय तर अनेक प्रकार संकट आहेत. शारीरिक आहे, मानसिक आहे, वाचिक आहे, शेजाऱ्याकडून आहे, घराकडून आहे, मन सर्व संकट येते. पण संकटे सहन करावी लागतील म्हणून भक्ती जी आहे सहनशील करायला लागते. म्हणून चैतन्य म्हणतात तरोवर अमाने मान देणे कीर्तने सदा. मनुष्याने तृणादपि सुनेचे ना गवताच्या पात्यापेक्षा काय असलं पाहिजे? नम्र असलं पाहिजे. झाडाप्रकारे सहनशील, मान सन्मानाच्या अपेक्षा नाही, तर आपण नेहमी भगवंताचं संकीर्तन करू शकतो, कीर्तन करू शकतो. तर हे 4 गोष्टी भक्तांनी जीवनामध्ये केलं पाहिजे. तर म्हणून बरेच पाहू शकतो की कशा प्रकारे हे दंतवक्र शिशुपाल कंस प्रत्येक रूपाने भगवंताचं स्मरण केलं त्यांनी, पण त्यांचा पण उद्धार झाला. तर स्वतः भगवंत आले त्याचा उद्धार केला. तर हे काम क्रोध दोन मत्सर हे जे आहेत त्यांचं 6 नंतर भगवंत वध करतात, त्या 3 जोडीचा उद्धार झाला. म्हणून साधना चांगली असेल तर चांगला प्रचार करू शकता. साधना चांगली असेल तर चांगला प्रचार करू शकता. म्हणून वृक्ष जे आहे फळे फुले पाने लाकूड पण देतात. अशा प्रकारे वृक्ष किती सहनशील आहे. वृक्ष सहनशील आहे. वृक्षाने म्हणलं अरे हे लोक मला पाणी घालत नाहीत, झाडं तोडतात, फुलं तोडतात, फळे तोडतात, तर मी हे देणारच नाही. नाही, तू सहनशील असतो, तो कधी प्रतिविधी करीत नाही.
तर भक्ताने त्या प्रकारे सहनशील असलं पाहिजे. तर सहनशील असल्यामुळे तो सर्व काही देतो. तर म्हणून वर्षाचं उदाहरण या ठिकाणी दिलं. दररोज वर्षाप्रमाणे भक्ताने सहनशील असलं पाहिजे. तर म्हणून कृपादाना प्रश्न विचारला होता की कृपात कशा प्रकारे स्मरण केलं पाहिजे. कृपात म्हणतात की आणि माझे 35 वर्षापासून जपामध्ये मन लागत नाही, पण जप भगवंता संतुष्ट आहे आपल्यासाठी नाही. कृपात सांगितलं की म्हणजे संघर्षमय जीवन आहे. अनेक प्रकारचे स्मरण काय करावं लागेल आपल्याला, तरोरपी सहिष्णू असावे लागेल आपल्याला, तरच आपण भगवंताचं नाम स्मरण करू शकतो. अशा प्रकारे 5 वर्षाचा भक्त आहे, 10 वर्षाचा आहे, 50 वर्षाचा आहे, तरी पण त्याला सहनशील हे बनावेच लागेल. तर म्हणून या ठिकाणी भगवान श्री म्हणतात की भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. ज्या ज्या पायाचं तुम्ही स्मरण केला तर त्या भावात तुम्हाला भाव प्राप्त होणार. यम आपलं स्मरण भाव फार प्रसिद्ध श्लोक आहे. आता पुढचा म्हणून आता श्लोक क्रमांक 6 मध्ये तर भगवान सांगतात, श्लोक क्रमांक 5 मध्ये अंतकालाचे मामेव. आता श्लोक क्रमांक 6 मध्ये भगवान मृत्यूस्मयी काय चेतना असली पाहिजे. तर स्मरण तर प्रत्येकाला करायचं, काही ते काही स्मरण होणारच. खाण्याचं स्मरण होईल, प्राण्याचं चिंतन होईल, घराचं होईल, कुणाचं चिंतन पत्नीचं काहीतरी चिंतन करेलच तो, मुलांचं. तर आता श्लोक क्रमांक 6 मध्ये मृत्यूस्मयी चेतना काय असली पाहिजे. तर हा श्लोक बघून सांगतो. यमेवापि स्मरणं भावं त्यजन्त्यन्ते कलेवरं सदा तत्वभाव भाविता. प्रत्येक वेळेस ना वेगवेगळ्या भक्तांनी भाषांतर वाचलं पाहिजे, हाचा उद्देश आहे, जेणेकरून त्यांना संधी प्राप्त होईल. श्लोक क्रमांक 6चं भाषांतर वाचायचं ज्यांनी वाचलं नाही ते. आणि अंतकाळी केवळ माझे स्मरण करीत जो आपला देहत्याग करतो तो तात्काळ माझ्या प्रकृतीची प्राप्ती करतो, यामुळेच संशय नाही. धन्यवाद प्रभू. तर प्रत्येकाला ह्या चक्रातून जायचं आहे. तर मग ज्या ज्या वेळी ज्या शरीर सोडणार तो भाव प्राप्त करणार, ज्या ज्या भावाने तो शरीर सोडेल तो भाव प्राप्त करणार. तर म्हणून भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी सांगतात कशा प्रकारे म्हणजे प्राप्ती होईल. ज्या भावाने शरीर सोडणार तो भाव प्राप्त करणार. तर भावनेचा प्रभाव आहे हा महत्वपूर्ण आहे. जे आपण बीज आपण लावू तर तेच फळ प्राप्त होणार. लेखीचं बीज आपण लेखीचं आहे, लेकराचं बीज लेकराचं. आणि त्याचं मग आपल्याला प्राप्त होणार. तो आवाज क्लिअर नाही येत आहे. काय येत नाही, आवाज येत नाही का? आवाज क्लिअर नाही येत. आवाज येत आता येतोय, नव्हता. आता येतोय ना? हा येतो. तर ऋतुसमयी भावाचा हा, बोला. प्रभाव फार महत्व. कृष्ण स्मरण आपण ऋतू या समयी भगवंताचं स्मरण कसं केलं पाहिजे ह्यावर संपूर्ण अध्याय निर्धारित आहे. तर या ठिकाणी कृष्ण स्मरणामध्ये मृत्यू आला, कृष्णाच्या भावाची प्राप्ती होईल, कृष्णाच्या धामामध्ये जाऊ आपण. म्हणून मनुजीवनाचा उद्देश आहे अंतिम कृष्ण नारायण स्मृती. तर मनुजीवन एका परीक्षेच्या समान आहे आणि अंतिम परीक्षा का पाठशाळेच्या समान आहे. अंतिम परीक्षेमध्ये काय मृत्यू आहे. तर त्या परीक्षेमध्ये पास होणं फार महत्वाचं आहे. भौतिक जगात ज्या परीक्षा येतील जातील त्यामध्ये पास झालं तर एवढं काही नाही, कारण अंतिम परीक्षा जी मृत्यू आहे त्या परीक्षेमध्ये पास होणं फार महत्वपूर्ण आहे. त्यासाठी आपल्याला जीवनभर काय केलं पाहिजे, भगवंताची भक्ती ही आपल्याला केली पाहिजे. तर म्हणून अन्य स्मरणात मृत्यू आला, अन्य स्मरणामध्ये जर मृत्यू आला तर काय होईल, कृष्ण प्राप्ती होणार नाही. कृष्ण स्मरणात मृत्यू आला तर कृष्णाची प्राप्ती होईल, अन्य स्मरणात मृत्यू आला तर त्याची मृत्यू हे प्राप्ती होणार नाही. तर म्हणून उदाहरण दिलेलं आहे भरत महाराज. परत उदाहरण, हरिणाचं चिंतन करीत स्मरण प्राप्त केल्याने हरिण झाले, भावभक्ती प्राप्त झाली होती. श्रद्धा साधू संग भजन क्रिया अनंती रुची रुची ऋषी आसक्ती निष्ठा आसक्ती भाव आणि प्रेम पूर्ण 8-9 स्तर प्राप्त करून भाव प्राप्त झाले होते. तर भाव म्हणजे भाव कार्य नाही, भाव फार उच्च स्तर आहे. नेहमी भावाचे लक्षण आपण भक्तिरसामध्ये चर्चा केलेली आहे की नाम गाणे सदा रुची अशा प्रकारे. तर हे भरत महाराज उदाहरण आहे की मरण प्राप्त झाल्याने हरिण झाले, कारण जीवनभर आपले विचार मृत्यूसमयी प्रभाव पडतात. जीवनभर जे तुम्ही जे कराल तर तेच मृत्यूसमयी त्याचा प्रभाव पाडतात. म्हणून आपले वर्तमान जीवनाच आपले भवितव्य आहे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शेतकरी लोक म्हणतात. वर्तमान जीवनामध्ये आपण जसं जगू तर तेच आपण भविष्य ठरवू शकतो. अशा प्रकारे वर्तमान जीवन आपण ज्या प्रकारे कार्य करू
तर त्याच प्रकारे आपलं भवितव्य निर्भर आहे. पुढचा जन्म कुठला पाहिजे, तर आता ह्या जीवनामध्ये आपण जगू हे ठरवू शकतो. पक्ष्याचा पाहिजे, कुत्र्याचा पाहिजे, मांजरचा पाहिजे, काय पाहिजे. तर एकदा प्रभुपाद प्रवचन देत होते. तर प्रभुपादांनी सांगितलं की तुम्ही जर हे काय केलं, भक्ती नाही केला, तर पुढच्या जीवनामध्ये तुम्हाला काय बनावं लागेल, कुत्रा, मांजर, डुकर बनावं लागेल. तर ते व्यक्ती कुठला देशामध्ये प्रवचन देतो, प्रभुपाद कुत्रा बनण्यामध्ये काय वाईट आहे. तर प्रभुपाद म्हणले माझा आशीर्वाद आहे तुला, कुत्रा बन अशा प्रकारे. तर असे पण काही काही लोक असतात अशा प्रकारे. तर म्हणून या ठिकाणी आपले वर्तमान जीवनाच आपले भवितव्य आहे. पुढच्या जीवनात घडवायचं तर या जीवनामध्ये आपण हे जीवन घडवू शकतो पुढच्या जीवन. त्यामुळे हरे कृष्ण जप करून यशस्वी मृत्यूसमी सद्गती प्राप्ती होईल. हरे कृष्ण जप करून आपण काय होऊ, यशस्वी होऊ आणि मृत्यूसमयी सद्गती प्राप्त करू शकतो. म्हणून आता या ठिकाणी अर्जुन विचार करत आहे की कृष्ण मला केवळ त्यांचे स्मरण करण्यास सांगत आहेत, युद्ध करण्यास नाही. या ठिकाणी कुणी म्हणेल फक्त कृष्ण कृष्ण म्हणायचं, नाम जप करायचं आहे पण कर्म नाही करायचं. दोन्ही कार्य करायचे, नाम जप पण करायचं आणि कर्म पण कर्तव्य पण केलं जाईल. ठीक आहे. तर या ठिकाणी अर्जुनासाठी कृष्ण आहेत आणि कृष्ण अर्जुनासाठी उद्देश काय आहे, युद्ध केलं पाहिजे. पण आपल्यासाठी काय आहे, गुरुच्या आदेशाचं पालन तर करायचं आहे, पण भौतिक कार्य पण आपल्याला करायचे आणि ते संपूर्ण कार्य भगवंताच्या प्रीत्यर्थ आपल्याला करायचं आहे. म्हणून कृष्णाने आता त्यांची काय केली, शंका दूर केली. काय म्हणून कृष्णाने शंका दूर केली. पुढे शंका दूर करतात कृष्ण. काय शंका दूर करतात, शंका त्याची दूर केली. केवळ काय करायचं आहे, फक्त कृष्ण स्मरण नाही करायचं आहे, तर कृष्ण स्मरण करत करत युद्ध करायचं आहे. कृष्ण स्मरण करत म्हणून अर्जुन युद्ध करत होता. तर तो काय जपमाळ घेऊन बसला नव्हता की बाजूला जपमाळ होते दुसऱ्या हाताने युद्ध करत नाही. तर या ठिकाणी अर्जुन कृष्ण स्मरण म्हणजे कृष्णाच्या आदेशाचं पूर्णपणे पालन करतो. कृष्णाच्या आदेशाचं तो काय करत होता, पूर्णपणे पालन करत होता. कृष्णाच्या आदेशाचं सर्वपणे तो पालन करत होता. तर या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कुंती म्हणतात, कारण कुंतीचा पुत्र म्हणतात, कारण कुंती कृष्णाची महान भक्त होती आणि ती कधीही कृष्णाच्या सेवेपासून वंचित झाली नाही. पांडू महाराज, कुंती महाराणी संपूर्ण कृष्णाचे भक्त होते. तर म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आठवण करून तू कुंती पुत्र आहेस, तुझी माता कुंती ही धर्मनिष्ठ होती, पण तू काय करतोय, आदेशाचं पालन करत नाही माझ्या अशा प्रकारे. म्हणून चांगल्या गोष्टीचे परत परत स्मरण केले पाहिजे, तर हे आपण कार्य करू शकतो. म्हणून गौडी वैष्णव सिद्धांत आहे, जीवदयानावृत्ती जन्मसार्थ करी उपकार. म्हणून तथागत संस्था उपकार करतात पण जन्मसार्थ करीत नाही. तर म्हणून हे पुनर्जीवनाचा उद्देश आहे, ते कृष्ण स्मरण करून भगवंताच्या धामाला प्राप्त केली पाहिजे. तर स्वतः भक्ती केली पाहिजे, नंतर त्याचा प्रचार केला पाहिजे. जीवदया आणि नामरुची. तर श्लोक क्रमांक 7 आहे, सदैव करीत आपले युद्ध कर्तव्य करा, तस्मा सर्वेषु कालेषु मामनस्फुर युद्धच मया अर्पिता मनोर्बुद्धी मामे वैश्यस्य संशय. श्लोक क्रमांक 7. हरे कृष्ण. म्हणून हे अर्जुना, तू सदैव माझे कृष्ण ह्या रूपाचे स्मरण केले पाहिजे आणि त्याचबरोबर तुला आपल्या युद्धरूपी स्वधर्माचेही आचरण केले पाहिजे. तुझी कर्मे मला अर्पण केल्याने आणि तुझ्या मनाला आणि बुद्धीला माझ्या ठाई स्थिर केल्याने तुला निस्संदेह माझी प्राप्ती होईल. हरे कृष्ण. तर या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर देतात श्लोक क्रमांक 7 मध्ये. स्मरण करीत करीत युद्ध करत राहा. नेहमी स्मरण करीत काय करा, युद्ध करत राहा. तर मग तुम्ही म्हणाल की 24 तास कसं स्मरण करायचं. ठीक आहे, 2 तास आपण जप करू शकतो, तेवढंच भगवंता स्मरण ठीक आहे. 24 तास आपण स्मरण कसं करायचं भगवंताचं, तर या ठिकाणी पाहू शकतो की आपण 24 तास भगवंताचं स्मरण कसं केलं पाहिजे. तर आपण पाहू शकतो की ज्यावेळेस रूप गोस्वामी उदाहरण देतात की नवविवाहित स्त्री किंवा पुरुष ज्यावेळेस विवाह होतो, तर त्यावेळेस पुरुष त्या नवविधेचं 24 तास स्मरण करतो किंवा ती स्त्री ज्या पुरुषाचं नवविधेचं स्मरण करते. तर त्याच प्रकारे आपण पण जे पण भौतिक आपण कार्य करत आहोत, नोकरी आहे, जॉब आहे, व्यवसाय जे काय करतो, तर हे सर्व कार्य जे काय कोणासाठी करतो मी, भगवान श्रीकृष्णासाठी करतो. कारण माझं घर मंदिर आहे, माझे परिवारातील व्यक्ती भगवंताचे अंश आहेत. तर म्हणून अशा प्रकारे ज्यावेळेस हे आपण हे करतो,
कृष्णाच्या संबंधित कृष्ण भावना होऊन ज्यावेळी आपण कार्य करतो तर आपण काय होतो संपूर्ण कृष्ण स्मरण करीत आपण कार्य केलं पाहिजे भौतिक आयुष्यात. जसं अर्जुन युद्ध करत होता तर भगवंताच्या आदेशाचं पालन करत होता तर त्याच प्रकारे आपण पण जे पण कार्य करतोय भगवंत संमती ठेवून आपण हे जर कार्य केलं तर हे आपण प्रसन्न करू शकतो. म्हणून सेवा आणि समर्पण दोन्ही केले पाहिजे. सेवा पण केली पाहिजे आणि स्मरण पण दोन्हीही केलं पाहिजे. कुणी मला फक्त सेवाच करतोय जप करत नाही तर जप पण केलं पाहिजे, स्मरण केलं पाहिजे आणि सेवा पण केली पाहिजे. सेवा कशासाठी करतोय? भगवंतासाठी करतोय हे स्मरण असलं. मी सेवा करताय पण कृष्णाचं स्मरण होत नाही. कोणी म्हणेल मी सेवा करतोय पण कृष्णाचं स्मरण होत नाही तर ही जी सेवा करतोय भगवंताच्या सेवा करण्यासाठी मी करतो. तर हे जर भाव असेल तर ते आपण हे करू शकतो. तर म्हणून तर नारद मुनी विचार की माझ्यापेक्षा श्रेष्ठ भक्त कोण आहे? नारदाने एकदा विचारलं की माझ्यापेक्षा श्रेष्ठ भक्त कोण? नारद मुनी आणि विष्णू पृथ्वीवर संचार करण्यासाठी निघाले होते. नारद मुनी विष्णू पृथ्वीवर संचार करण्यासाठी निघाले होते. तर अं, विचारलं होतं कशा प्रकारे माझ्यापेक्षा श्रेष्ठ भक्त कोण आहे? तर विष्णूने विचारले की तेलाची घाणी होती तर त्या ठिकाणी तो तेलाची घाणी जो तेल घासत घाणी होता तो तेली तर तो काय करत होता? नाम जप करत होता आणि सेवा दोन्ही करत होता तो. तर म्हणून त्यावेळेस तो तेलाचा डबा आहे नारदाने घेतला आणि कारण माझे मन जे आहे तेलाच्या मडक्यात म्हणून पडू नये म्हणून काय केलं त्यांनी? तेलाचा डबा घेतला आणि काय केलं? माझे मन तेलाच्या मडक्यात आहे पडू नये म्हणून त्यांनी ते तेल संपूर्ण जमिनीवर फेकून दिले अशा प्रकारे. तर अशा प्रकारे विष्णू माझा भक्त श्रेष्ठ आहे सेवा आणि स्मरण करीत आहे. विष्णू म्हणतात की माझा भक्त श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे? तो माझं सेवा पण करतोय आणि स्मरण पण करतोय. ते सेवा पण करायची आहे भगवंताची आणि स्मरण पण करायचं. बरेच लोक म्हणतात की ठीक आहे मी माता पिता सेवा करतो परिवार सेवा सर्व करतो पण भगवंताची भक्ती करत नाही. तर पुंडलिकाचं उदाहरण आहे की पुंडलिक माता पिताची सेवा करत होता आणि भगवंताची पण काय करत होतो? स्मरण करत होतो. अशा प्रकारे हे भक्त बनलं पाहिजे. तर म्हणून जीवनामध्ये जे काही अडथळे त्याचा त्याग केला पाहिजे आणि जेणेकरून जे भगवंताचं आपण स्मरण करू. तर हा श्लोक आला तस्मा सर्व कामामेश्वर युद्धच्या की नेहमी जे आहे माझं स्मरण करीत युद्ध कर अशा प्रकारे हे होईल. भक्ताची शंका आहे. काय शंका आहे? कर्तव्य करताना कृष्ण स्मरण आवश्यक आहे की केवळ कृष्णाचे कर्तव्य करावे? भक्ताची शंका आहे की ठीक आहे कर्तव्य करताना कृष्ण स्मरण करायचे आवश्यक आहे की कृष्णासाठी कर्तव्य करावे? फक्त नाम जप करायचं आहे का कृष्णाची सेवा करायची होईल करायचं? तर दोन्ही महत्वपूर्ण आवश्यक भक्ताचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पुढे जातात की सेवा करायचं. दोन्ही उत्तर आहे. कृष्ण स्मरण करीत करीत कर्तव्य करावा. महामनस्पर युद्धाचं अशा प्रकारे महामनस्पर म्हणून युद्ध अर्जुन जो आहे कृष्ण स्मरण करीत युद्ध करतो. कृष्णाच्या आदेशाचं पालन करत होता. कृष्ण स्मरण करीत कर्तव्य करावे. कर्तव्य करीत असताना कृष्ण स्मरण करणे कठीण आहे. पण आता कृष्ण स्मरण केले नाही तर मृत्यूस्मरण कसे होणार? फक्त सेवाच करत राहा. ते सेवा केल्याने कृष्ण स्मरण होणार नाही. फार वरिष्ठ भक्त असेल होईल अशा प्रकारे. तसं हे भरत महाराजांचं उदाहरण पाहू शकतो अशा प्रकारे. सेवा केली त्यांनी संपूर्ण हरणाची सर्व केली भावभक्तीमुळे तर हरणाचं स्मरण झालं हरिण बनले अशा प्रकारे. म्हणून जर आतापासून जर सराव केला नाही तर मृत्यूस्मरण कसे स्मरण होणार? म्हणून आतापासूनच आपल्याला स्मरण केलं पाहिजे भगवंताचं म्हणजे हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे. तर शेवटी स्मरण आपल्याला होईल. त्यामुळे कृष्ण आताच त्याचा अभ्यास करण्यास सांगत आहेत. आताच म्हणजे 20, 25, 30, 35, 40 जे काही वर्ष आहेत आपण झालेले आहे तर आपलं काय केलं पाहिजे? भक्तीचा अभ्यास आपल्याला केलं पाहिजे आणि दररोज हे केलं पाहिजे. तर म्हणून कृष्ण स्मरण इतके महत्वपूर्ण आहे की कृष्ण पुन्हा पुन्हा त्या समय सांगत आहे अंते नारायण स्मृती. तर हा संपूर्ण जो अध्याय आहे कृष्ण स्मरणावरच आहे की मृत्यूच्या वेळी भगवंताचं स्मरण कसं केलं पाहिजे प्रॅक्टिस कशी केली चौकटीश काय आहे आणि स्मरण केल्याने काय प्राप्त होईल या संपूर्ण गोष्टीबद्दलच संपूर्ण भगवान श्रीकृष्ण अर्जुनला या ठिकाणी सांगत आहे. फार महत्वपूर्ण आहे आणि परत परत सांगतात पुन्हा पुन्हा सांगतात कृष्ण स्मरण अशा प्रकारे.
श्लोक क्रमांक 8, तर कृष्ण स्मरण करण्याचा कसं अभ्यास केला पाहिजे. विचलित न होता स्मरण करण्याचा अभ्यास करा. कुठल्या प्रकारचे विचलित न झाले पाहिजे. भक्ती करताना, स्मरण करताना, नामजप करताना विचलित होता असेल तर न विचलित झालं नाही पाहिजे. न होता काय केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. अभ्यास म्हणजे दररोज त्याचं हे केलं पाहिजे, कृष्ण स्मरण. अभ्यास योग युक्तेन अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना चेतसा ज्ञानगामिना परमपुरुषं दिव्य परमपुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन्. याति पार्थानुचिन्तयन्. हरे हे कृष्ण. पार्था, हे पार्थ, आपले मन आपले विचलित होऊन न देता त्यास माझ्या निरंतर स्मरणामध्ये युक्त करून माझे अर्थात परमपुरुषाचे जो ध्यान करतो तो निश्चितपणे माझी प्राप्ती करतो. हरे कृष्ण. माझे कृष्ण प्रभू तुम्हाला विनंती आहे, जे नवीन नवीन लोक आहेत त्यांना संधी द्या वाचण्याची. प्रत्येकाला वाचायची संधी आहे आणि उपस्थित आहे, सर्व हरे कृष्ण. पुस्तकं आहेत. तर तुम्ही प्रत्येक वेळा हे बोलू नका, बाकीच्यांना संधी द्या. ठीक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर या ठिकाणी 8वा श्लोक आहे की कसं स्मरण केलं पाहिजे. विचलित नव्हता स्मरण करण्याचा अभ्यास करा. श्लोक क्रमांक 8 मध्ये स्मरणाचे महत्व आहे. स्मरणाचे महत्व काय, स्मरणाचे परत महत्व आहे. पहिले पण आपण चर्चा करत होतो की स्मरणाचे महत्व काय आहे, की श्लोक क्रमांक कृष्ण स्मरणाचे श्लोक क्रमांक 5 मध्ये चर्चा करत होतो आपण. तर परत आता 8 मध्ये कृष्ण स्मरणाचे महत्व परत सांगतात. हरे कृष्ण जपाने कृष्ण भावना जागृत होते. हरे कृष्ण मंत्र जपाने कृष्ण भावना जागृत होते. म्हणून मनुष्याला कृष्ण पुनरावृत्ती हरे कृष्ण मंत्र जपाने होती, पुनर्जागृती. तर भक्ती रसामृतचा एक श्लोक आहे, कुणाला आठवण आहे? एक श्लोक आहे की अशा प्रकारे आपली कृष्ण भावना भगवंताचे नाव जप केल्याने जागृत होते. कुणाला आठवण आहे की कुठला श्लोक आहे कृष्ण भावनेचा जागृत आहे? अभिलाता शिन्नम. आता श्रीकृष्ण नामादी न भवेत ग्राहेंद्रिय सेवन मुपई जीवाचं सोम्य स्फूर्त. तर भगवंताचे नाम रूप गुण एवढे आहेत की त्यामुळे काय होतं, हे आपण हे जागृत कृष्ण भावना आपण जागृत करू शकतो. तर मुखाने भगवंताचं नाम स्मरण करायचं आहे, कानाने भगवंताच्या कथा केल्याने हे आपण हे करू शकतो. कृष्ण भावना हरे कृष्ण मंत्र जाणं नित्य सिद्ध कृष्ण प्रेम साध्य कभी नव्हे सर्वनाथ शुद्ध शुद्ध करेन उद्या. हा श्लोक आहे. भगवंताचं जे कृष्ण प्रेम आहे लुप्त आपल्या शरीरामध्ये आहे, पण ते लुप्त अवस्थेमध्ये आहे. तर त्या जागृत करण्यासाठी काय करायचं, सर्वनादी शुद्ध शुद्ध कृष्णाचं श्रवण आपल्याला हे करायचंय. हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे. ह्या मंत्राचा जप केला पाहिजे. जपाद्वारे कान जीभ मन सर्व भगवंताच्या सेवेत लागतील. जपामुळे काय होईल, कान ऐकत येईल, जीभ बोलेल आणि मन भगवंताच्या चित्तामध्ये भगवंताच्या सेवेत लागेल. म्हणून हे हरे कृष्ण मंत्र फार महत्वपूर्ण आहे. हे दिव्य ध्यान सोपे आहे. हे दिव्य ध्यान सोपे आहे, भगवत प्राप्ती घडवते. चांट हरे कृष्ण आणि बी हॅपी. फक्त भगवंताचं नाम जप करा, प्रसाद खा आणि भगवंताच्या धामाला जायचं सोपा मार्ग आहे. तर कोणी म्हणेल की थोडं सोपं आहे, फार कृष्ण भावना फार सोपी, भक्ती फार सोपी आहे. तर मग लोक भक्ती का करत नाही? एवढं सोपा मार्ग आहे, भक्ती सोडून बाकीच काय करायचं? भक्ती एवढी सोपी नाही जी लोक म्हणतात ते सोपं आहे. पण ज्यावेळेला भक्ती करतो तर बडे बडे मोठमोठे लोक आहेत त्यांना पण हे नियंत्रित होत नाही. म्हणून कारण कृष्णाच्या नावाचा जप का करता, कोणी विचारले कृष्णाचं नाव तुम्ही जाप करता, कृष्ण जाप केल्याने कृष्ण मला जागृत होते. तर तुम्ही दुसरा का जप करत नाही? कोणी म्हणेल की तुम्हाला कृष्ण कृष्ण काम करेल. दुसऱ्या तुम्ही इंद्र चंद्र सूर्य शिवजी आहेत किंवा कोका कोला आहे त्याचा तुम्ही जाप का करत नाही? कारण त्यामध्ये जीवन नाही. तर कृष्णामध्ये जीवन आहे. तर कृष्णाचे करत नसाल तर कोणाचे का करता अशा प्रकारे? तर मग कसे स्मरण करावे, पुढे वर्णन आहे की स्मरण कसे करावे. स्मरण कसे करावे, स्मरणाचे महत्व पाहिलं आपण. तर खरा पुरुष कोण आहे? भोक्ता. खरा पुरुष भोक्ता म्हणजे कोण आहे? कृष्ण आहे. खरा पुरुष म्हणजे भोक्ता कोण आहे? तर कृष्ण आहे. जीव की भगवंत.
खरा पुरुष भोगता कोण आहे? जीव की भगवंत? तर भगवंतच खरा पुरुष असल्याने जीवाला त्याची सेवा करावी लागेल. भगवंत खरा पुरुष आहे, आणि जीवाला त्याची काय करावं लागेल? सेवा करावी लागेल. तर कसे स्मरण करावे? कसे स्मरण करावे? तर रूप गोस्वामी की अनुभवाला प्रचार केला, पण ते राम नाम विसरू शकत नव्हते. रूप गोस्वामीचे भाऊ ते अनुभव गोस्वामी, तर ते काय होते? प्रभू रामचंद्राचे भक्त होते, पण ते राम समजू विसरू शकले. जसं मुरारी गुप्ता जे होते, हनुमान हनुमान होते, प्रभू रामला विसरू शकले नाही. तर त्याच प्रकारे अं, जे येन केन प्राकरण कृष्ण मन निवेशया, हे केलं पाहिजे. तर म्हणून या ठिकाणी वर्णन काय आहे की खरा भक्त पुरुष आहे. तर मग कसे स्मरण करावे? भगवंताचं स्मरण केलं पाहिजे, प्रभू रामचंद्राचं किंवा नारायणाचं कृष्णाचं स्मरण केलं पाहिजे, पण राम कृष्ण नरसिंह ह्या रूपाचं स्मरण केलं पाहिजे. भगवंताच्या कोणत्याही रूपाचे, किती रूपाचे भगवंताचे उदाहरण दिलेलं आहे? राम कृष्ण आणि नारायण. भगवंता कोणत्याही रूपाचं स्मरण केलं पाहिजे. तसं मी उदाहरण दिलं रूप गोस्वामीचं, मुरारी गुप्ता. तर कुठलाही इंजिनियर असेल, सिव्हिल आहे, मेकॅनिकल आहे, किंवा आणि कुठला इलेक्ट्रिकल आहे, त्याला इंजिनियर म्हणतात. त्याच प्रकारे कोणाचे स्मरण करायचं आहे? कृष्ण स्मरण म्हणजे रामकृष्ण आणि नारायण, ते म्हणजे कृष्ण स्मरण. त्यांच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंही स्मरण नाही. याचा लाभ काय होईल? कृष्ण स्मरणाने शुद्ध होऊन धामाला परत जातील, शुद्ध होतील आणि काय होतील? धामाला परत जातील. म्हणजे श्रीमद भागवतच्या पहिल्या 7व्या स्कंद, पहिला अध्याय 8व्या श्लोकामध्ये कंस शिशुपाल स्मरण करून कसे मुक्त झाले हे नारद सांगतात. कंसाने कशाला भयाने प्राप्ती केली भगवंताची, शिशुपालाने द्वेषाने, आणि गोपी यांनी कामभावनेने भगवंताची प्राप्ती ही केली. तर हे नारद श्रीमद भागवतच्या 7व्या स्कंदातील पहिल्या अध्यायातील त्याच्यामध्ये हे वर्णन करून सांगतात. उदाहरण दिलेलं आहे, किडा फुलपाखरू होणार म्हणून चिंतन करून तसेच होतो. एकदा किडा जो आहे, काय झालं? फुलपाखरू होणार म्हणून चिंतन केले. कशा फुलपाखराचं चिंतन केले किड्याने, आणि शेवटी चिंतन करीत तो फुलपाखरू बनला. म्हणून ज्या भावाचं तुम्ही चिंतन कराल तो भाव तुम्ही प्राप्त कराल, अशा प्रकारे. तसेच कृष्ण स्मरणाने व्यक्ती कृष्णमय होतो. कृष्ण स्मरणाने व्यक्ती कृष्ण नाही म्हणत, तर कृष्णमय होतो, कृष्ण भावनामय तो होतो. म्हणून 1 ते 8चा निष्कर्ष काय आहे? 1 ते 8चा निष्कर्ष, अर्जुनाने काय घेतले? ज्ञान प्राप्त केले भगवंताकडून. कृष्ण कोण आहेत? आदियज्ञ आहेत, आदिभूत आहेत, आदिदेव आहेत. आणि अर्जुनाने केली काय केली? सेवा केली. कुणाची? कृष्णाची सेवा केली. सेवा केली, अध्यात्म आणि दिव्य दिव्य कृष्णाच्या सेवेने अर्जुनालाही दिव्य स्वरूप प्राप्त करावे लागेल. दिव्य कृष्णाच्या सेवेने अर्जुनाने दिव्य स्वरूप प्राप्त करावे. कृष्णाची सेवा दिव्य होती, आणि अर्जुनाही दिव्य स्वरूप प्राप्त करावा लागेल. ब्रह्म काय आहे? अशा कार्याने मिळणार नाही. काय मिळणार नाही? कर्म. कुरुचित्रात मूर्तीने भौतिक देहाची प्राप्ती होत नाही. कर्म काय होईल? मिळणार नाही. काय कर्म मिळणार? कुरुचित्रात मूर्तीने भौतिक देह प्राप्ती होत नाही कृष्ण भावनिक कार्यामुळे. अर्जुनाने कृष्ण स्मरणात युद्ध करावे, आणि कारण मृत्यू पण युद्ध आहे. अशा प्रकारे प्रयाण काले स्मरण, अशा प्रकारे मृत्यूस्मयी भगवंताचं स्मरण कसं करावं, अशा प्रकारे ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे या ठिकाणी हे ब्रह्म, हे 1 ते 8चा निष्कर्ष आपण याच्या ठिकाणी चर्चा केला. तर 9 ते 13 आहे पुढे, त्यापेक्षा थोडं थोडं समजत असेल. योग मिश्र भक्तीचा अभ्यास, ध्यान आणि कृष्ण स्मरणाचा अभ्यास. योग मिश्र भक्ती, योग करताय पण त्यामध्ये भक्ती करताय, पण त्यामध्ये योग आहे, योग आणि मिश्रण आहे. कर्म मिश्र, ज्ञान मिश्र, भक्ती आहे, पण त्यामध्ये ज्ञानाचा मिश्रण आहे, योगाचं मिश्रण आहे, किंवा कर्माचं मिश्रण आहे, म्हणून त्याला मिश्र म्हणलेलं आहे. योग मिश्र भक्तीचा अभ्यास, ध्यानाने कृष्ण स्मरणाचा अभ्यास केला पाहिजे. योग म्हणजे ध्यान, तर ध्यानाद्वारे कृष्ण स्मरणाचा अभ्यास कसा करायचा आहे? तर चिंतनाद्वारे भक्ती कशी करायची? तर आता हे 9 ते 13 श्लोकामध्ये वर्णन आहे की
श्लोक क्रमांक कृष्ण स्मरणाचे 10 रूप कोणाची पूजा करावे, कोणाची पूजा करावी. कृष्ण स्मरण चे 10 रूप आहेत भगवंताला, की भगवंत कोण कोण आहेत तर त्या रूपाने भगवंताची पूजा करायची आहे 9 ते 13 श्लोकामध्ये. तर हे संपूर्ण वर्णन आता हे आहे. मृत्यूस्मय मान कृष्णावर कसे लावावे, तर हे 10वा श्लोक आहे. आता 9वा श्लोक. श्लोक क्रमांक कृष्ण स्मरणाचे 10 रूप. 10 प्रकारे आपण कृष्ण स्मरण करू शकतो. 10 प्रकारे कृष्ण स्मरणाचे 10 रूप आहेत कोणाची पूजा करावी. कवे पुराण मनुष्यासितारम मनोरणीयास मनोरुस्मरिध्य सर्वस्य धातारमचिन्त्य रूपम आदित्यवर्णम तमस परस्तात्. वाचा माताजी, कर्णी गौरी माताजी. भाषांतर वाचायचे श्लोक क्रमांक 9च. मनुष्याने परमपुरुषाचे सर्वज्ञ पुरातन नियंता अनुपेक्षाही सूक्ष्म सर्व गोष्टींचे पालन करतात सर्व भौतिक कल्पनांच्या अतीत असणारे अचिंत्य आणि नित्य पुरुष या रूपांमध्ये ध्यान केले पाहिजे. परमपुरुष सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेत. ते भौतिक प्रकृतीच्या पलीकडे अर्थात दिव्य आहेत. धन्यवाद गुरुजी. तर आता कृष्ण स्मरणाचे 10 रूप आहेत कोणाची पूजा करावे. तर पहिला आहे भगवंताचं, की कवी आहेत भगवंत, सर्वज्ञ आहेत, सर्व ज्ञान जाणतात भगवंत, भूत वर्तमान भविष्य जाणणारे आहेत. कवी म्हणजे सर्वज्ञ आहे, सर्व ज्ञान आहे भगवंताचं. भूत जाणतात, वर्तमान जाणतात आणि भविष्य भगवंत, की आपण भूतकाळामध्ये काय होतो, वर्तमानात काय करतोय, भविष्यामध्ये आपण काय प्राप्त होणार आहे जन्म, तर ते सर्व भगवंत जाणतात. म्हणून सर्वज्ञ आहेत भगवंत, कवी आहेत. भगवंताप्रमाणे अनेक कवी आहेत पण भगवंता समान ना, भगवंत सनातन आहेत. अनेक कवी आहेत भगवंताप्रमाणे पण भगवंत सनातन आहे, त्याचा कधी नाश होत नाही. दुसरं आहे पुराण, म्हणजे पुरातन आहे भगवंत. कवी पुराण पुरुषा सितारा, अशा प्रकारे. दुसरं भगवान काय आहेत, पुराण म्हणजे पुरातन आहेत, फार जुने आहेत भगवंत. सर्वांचे स्तोत्र आहेत. अहम सर्वस्य प्रभू मत सर्व करते, सर्वचे स्तोत्र भगवंत आहेत. सर्व काही ज्ञान आहे भगवंतापासून येतं. मानव समाजाचे पोषक व शिक्षक आहेत. मानव समाजाचे पालन पण करतात आणि ज्ञान पण प्रदान करतात. पोषक म्हणजे खावायला देतात आणि शिक्षक आहेत म्हणजे ज्ञान पण प्रदान करतात, म्हणजे पुरातन आहेत भगवंत. तिसरं आहे अनुषा सीताराम. भगवंत कोण आहेत, नियंत्रक आहेत. भगवंत नियंत्रक आहे, नियंत्रित करतात. विश्वपालन करतात भगवंत, विश्वाचे संपूर्ण पालन करतायत. चौथा आहे अनोर अनियाम सम, लहानात लहान आहेत. अनोरणीया महता मया, सर्वात छोटे भगवंत आहेत, लहान. परमात्मा भगवंत आहेत. केसाग्र छोटा स्वरूप आहे भगवंताचा, शब्द लहानात लहान आहे. केसाच्या शतभागस्य, एवढ्या आत्म्यामध्ये प्रवेश करतात भगवंत. परमात्मा जे आहे केसाग्र शतभाग असेल एवढा 1000चा तुकडा आहे, 10,000 केसा शतभाग 10,000 सांगलेले आहे ठिकाणी. तर त्याच्या आत्म्यामध्ये भगवंत प्रवेश करतात परमात्मा रूपाने. तर हे भगवंताचं आहे, म्हणून भगवंत सर्वात छोटे आहेत. मग काय ते जीवाप्रमाणे लहान आहेत का, नाहीत. पाचवा आहे सर्वस्य धातार, सर्वांचे पालक आहेत. ब्रह्मांडामध्ये विस्तार होऊन त्याचे पालन करतात. ब्रह्मांड विस्तार होऊन काय करतात, पालन करतात भगवंत. अशा प्रकारे भगवंताचा विस्तार होतो. भगवंत सूर्य चंद्र तारे अशा प्रकारे जीवाला काय करतात, ते पालन करतात. अचिंत्य आहेत. सर्व ब्रह्मांड कसे तरंगत आहेत, त्यांच्या अचिंत्य शक्तीद्वारे सर्व ब्रह्मांड कसे तरंगत आहेत, तर त्यांच्या अचिंत्य शक्तीद्वारे तरंगत आहे. नंतर सातवा आहे रूपम, ज्यांचे स्वरूप आहे. उदाहरण राम आणि कृष्ण. भगवान सर्वात रूपमान आहेत. कोण आहेत, राम आणि कृष्ण. आठवा आहे आदित्य, भगवान सूर्याप्रमाणे प्रकाशमान आहे. ज्यावेळी सूर्याला पाहतो तर भगवान स्मरण केलं पाहिजे की सूर्य कोण आहे, भगवंत श्रीकृष्ण आहे. नववा आहे वर्ण, आकार, भगवंताला आकार आहे, भगवान निराकार नाही. आणि 10वा आहे तमस प्रसाद, भौतिक जगताच्या अंधकाराच्या पलीकडे दिव्य आहे भगवंत. तमसो प्रसाद, भगवंत धावामध्ये राहतात भगवंत आणि अंधकाराच्या पलीकडे भगवंत आहे. तर अशा प्रकारे 9व्या श्लोकामध्ये वर्णन होतं की कृष्ण स्मरणाचे 10 रूप कोणते आहेत, की कवी पुराण अनुशिष्टाचार आणि अनोर आणि सर्वश दाता राचिंत्य रूपम आदित्य वर्ण तमसम.
तर अशा प्रकारे भगवंताचे 10 रूप आहेत भगवंताचं स्मरण करण्याचे. तर आता भगवंताची पूजा कशी करावी 10 ते 13 श्लोकामध्ये वर्णन आहे. आपण फक्त 15 श्लोकापर्यंत चर्चा करणार आहोत की तर भगवंताची पूजा कशी करावी 10 ते 13 श्लोक. श्लोक क्रमांक 10 मनाचे नियंत्रण कशा प्रकारे करावे, ध्यान कसे लावावे. प्रयाण काले मनसा चलेन प्रयाणकाले मनसा चलेन भक्त्या युक्त योग बलेन चैव युक्ता योगबलेन चैव गुरुर्मध्ये प्राणमावेश सम्यक् गुरु मध्ये प्राणमावेश सम्यक् सतः पुरं पुरुषमुपेति दिव्यम् सतं परम पुरुषमुपैति दिव्यम्. जो हरे मनुष्य कृष्ण. अंतकाळी दोन्ही भुवयामध्ये प्राणवायू स्थिर करतो आणि योग सामर्थ्याद्वारे अविचलित मनाने तसेच पूर्णपणे भक्तिभवित होऊन भगवत स्मरण करण्यामध्ये युक्त होतो, त्याला निश्चितच भगवंताची प्राप्ती होते. मृत्यूस्मय मन कृष्णावर कसे लावावे. श्लोक क्रमांक 10 मध्ये आहे की मृत्यूस्मय मन कृष्णावर कसे लावावे. भुरीवर मध्ये या ठिकाणी वर्णन आहे की भुरीवर मध्ये प्राण मावेश सम्यक. तर या ठिकाणी 6व्या अध्यायामध्ये आपण काही प्रमाणात आपण चर्चा केली होती. षटचक्र योगाबद्दल वर्णन केलेलं आहे. षटचक्र योग बद्दल काही वर्णन केलेलं आहे या ठिकाणी की कपाळ, धर्मरंध्र, घसा, हृदय, सोलार, नाभी अशा प्रकारे हे संपूर्ण षटचक्र आहेत. हे 7 षटचक्र तर 7 आणि पुन्हा मूळ चक्र पण असं आहे प्रकारे 6 चक्र या ठिकाणी दिलेलं आहे. तर 6 चक्रावर एकाग्र करून अज्ञान चक्रावर भुवयाच्या मध्ये आणावे. कसे लावावे. षटचक्र योग आहे 6 चक्रावर एकाग्र करून कपाळ, ब्रह्मरंध्र, घसा, हृदय, सोलार, नाभी आणि मूळ चक्र अशा प्रकारे कृष्णावर प्लेट मध्ये घेऊन या, काढून ठेवा प्लेट मध्ये. अर्धा तास लागेल आणि ठीक आहे. तर 6 चक्रावर एकाग्र करून अज्ञान चक्रावर भुवयाच्या मध्ये आणावे. तरी भुरीवर मध्ये अज्ञाचे पालन म्हणून पुढे कथा येते कशा प्रकारे भुवयामध्ये तिलक आपण लावतो किंवा स्त्रिया बिंदी लावतात. का लावतात. तर तिलक आपण लावतो की हे शरीर आहे भगवंताचं मंदिर आहे आणि स्त्रिया बिंदी लावतात का की आज्ञाचे पालन आणि ओळख आहे की ती विवाहित आहे अशा प्रकारे. त्यामुळे दुसरे हे आहे. तर भुवयाच्या मध्ये आणावे कशाला. प्राण चक्राला अशा प्रकारे चक्रावर एकाग्र करून अज्ञा चक्रावर भुवयाच्या मध्ये आणावे. नंतर योग कोणत्याही योग साधनेशिवाय अंतिम समय कृष्ण स्मरण शक्य नाही. कोणत्याही योग साधनेशिवाय. तर म्हणून 2 मार्ग आहे. एक वेळ भक्ती मार्ग, भक्ती करून भगवंताला जाऊ शकतो आणि दुसरा आहे ध्यान धारणा किंवा षटचक्र करून हे जाऊ शकतो. कठीण मार्ग आहे. तर मायवादी लोक या कठीण मार्गाचा अवलंबन करतात. पण भक्त लोक काय करतात केवळ भक्ती करून भगवंताच्या धामाला ते जातात. म्हणून कुठल्या तरी साधना ही केलीच पाहिजे. साधनेशिवाय तुम्ही ते कृष्ण स्मरण शक्य नाही. म्हणून स्मरणाला 6 गोष्टी श्लोक क्रमांक 11, 12, 13 मध्ये सांगितलेल्या आहेत. कशा प्रकारे भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. तर आता 11, 12 आणि 13 या 3 श्लोकामध्ये वर्णन केलेलं. तर हे सारांशमध्ये आपण आता पाहू कशा प्रकारे स्मरण करण्यासाठी आपल्याला मदत करतात. अशा प्रकारे काही गोष्टी स्मरण करण्याला 6 गोष्टी 11, 12 आणि 13 मध्ये आहे. श्लोक क्रमांक योग अभ्यास काय आहे. यदक्षरा वेद पितो वदन्ति विशन्ति यद्यततो वितरागा यच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तते पदसंग्रहेण प्रवक्षे. योग हरे अभ्यास कृष्ण. काय आहे. बोला भाषांतर. बोला श्लोक क्रमांक 11चं भाषांतर वाचा. हरे कृष्ण. जे ओंकाराचे उच्चारण करतात आणि जे संन्यासाश्रमी महर्षी आहेत ते ब्रह्मामध्ये प्रवेश करतात. अशा सिद्धीची इच्छा करणारे ब्रह्मचर्य व्रताचे आचरण करतात
ज्या योगे मनुष्य मुक्त होईल त्या विधीचे संक्षिप्त वर्णन आता मी तुला सांगतो. हरी बोल. तर योग अभ्यासाबद्दल वर्णन करतात की योगाचा उद्देश आहे की भगवंत धामाची प्राप्ती आहे. तर एक आहे की षटचक्र योग आहे, दुसरे भगवंताची धामाची प्राप्ती आहे. तर या ठिकाणी योग साधना विधी सांगितलेली आहे. योग अभ्यास काय आहे? श्लोक क्रमांक 11 मध्ये सांगितलं की योग अभ्यास काय आहे. योग अभ्यास सांगितलेला आहे. वेद अध्ययन केलं पाहिजे, ओंकाराचं पठण केलं पाहिजे किंवा ब्रह्मचर्य पालन हे केलं पाहिजे. योगाभ्यास, वेदाध्ययन, ओंकार पठण, ब्रह्मचर्य पालन. तर योगाभ्यासामध्ये हे म्हणजे भक्तीचे जे पालन करतो त्यामध्ये हे संपूर्ण गोष्टी आहेत. ओंकार पठण म्हणजे हरे कृष्ण मंत्र जप करणं हेच आहे. योग म्हणजे भक्तीचा अभ्यास आहे. दुसरा आहे षटचक्र योग. दुसरा योग आहे षटचक्र योग. काय आहे? अष्टांग योग करणे. संपूर्ण यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा संपूर्ण नियंत्रित करून काय करायचं आहे? हे अष्टांग योग करायचं. तिसरा आहे ओंकार पठण. मायावादी करतात संपूर्ण ओंकाराचं पठण काय करतात? मायावादी करतात. अशा प्रकारे ओम ओम संरोध करतात. आणि पण आपण हरे कृष्णामध्ये पण त्याच ओम आहे. पण भगवान म्हणतात की हे भगवंताच्या दिव्य दोन्ही ओंकार कोण आहे? मी आहे. तुझ्या 11व्या अध्यायामध्ये म्हणतात अशा प्रकारे. म्हणून आणि हे मायावादी करतात. आणि चौथा आहे ब्रह्मचर्य पालन. वेद अध्ययन, ओंकार पठण, ब्रह्मचर्य पालन. तर ब्रह्मचर्य पालन आहे विद्यार्थी गुरुकुलमध्ये राहतो. ब्रह्मचर्य गुरुकुले वसंतांते गुरु इथं श्लोक क्रमांक भागवतच्या 7व्या स्कंदामध्ये वर्णन आहे. तर विद्यार्थी आहे गुरुकुलमध्ये राहतो आणि काय करतो तो? ओंकाराचं पठण करतो. ओंकाराचं पठण करतो. ओम शब्दाचं बोलतो. म्हणून आध्यात्मिक प्रगती करतात. आणि इस्कॉन मध्ये आपण हरे कृष्ण जप करतो. हरे कृष्ण जप मध्येच ओंकार आहे. त्यामुळे भक्ताला हरे कृष्ण मंत्र सोडून ओंकाराचा जप करायची आवश्यकता नाही. अशा प्रकारे ओंकाराचं पठण, वेद अध्ययन, ब्रह्मचर्य पालन हे संपूर्ण हे केलं पाहिजे. तर समस्या काय आहे? वर्तमान समाजात ब्रह्मचर्य शक्य नाही. वर्तमान समाजामध्ये ब्रह्मचर्य शक्य नाही. का शक्य नाही? कारण संपूर्ण कलियुग जे आहे, कारण गुरुकुल नाही आहेत किंवा तेवढं जे शिक्षक नाही आहेत किंवा त्या गुरुकुलासाठी योग्य साधन नाही. पण काही ठिकाणी गुरुकुल प्रयत्न करतात, पण स्वाभाविकपणे कलियुगामध्ये ब्रह्मचर्य पालन करणे शक्य नाही. आता इस्कॉनमध्ये काही ब्रह्मचर्य आहेत, पण ते 25-30 वर्षानंतर ब्रह्मचर्य झाल्यानंतर जे प्रचार करून झालेले आहेत. पहिला होतं की 1 ते 25, 5 ते 25 वर्ष गुरुकुलामध्ये राहायचं गुरुच्या आश्रमामध्ये आणि ब्रह्मचर्याचे शिक्षण घ्यायला पाहिजे. पण ही समस्या कलियुगामध्ये कोणी फार कमी आहे. समस्या आहे. समाधान आहे चैतन्य महाप्रभू कलियुगामध्ये हरे कृष्ण मंत्र जप करा म्हणून हे जे ब्रह्मचर्य शक्य करू शकत नाही, वेदाचं पठण करू शकत नाही, ब्रह्मचर्य पालन करू शकत नाही. कलियुगात चैतन्य सांगितलं की केवळ कलोतधारी संकीर्तन हरे कृष्ण जप करा. हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम राम. तर हा कलियुगामध्ये योगाभ्यास आहे की भगवंताच्या नावाचा जप करणे. तर योग अभ्यास काय ह्याच्याबद्दल आपण चर्चा केली. आता 12 श्लोकामध्ये योग अभ्यासाची विधी सांगितलेली. योग साधनाची विधी, योग साधना जी आहे, योग अभ्यास पहिला आपण केल्यामध्ये हरे कृष्ण जप करायचा. तर योग साधना विधी सांगितलेली आहे. काय आहे योग साधना विधी? श्लोक क्रमांक 12. सर्वदाराने संयम्य मनोरथे निरुद्ध च मूर्ध्यायादात्मना प्राणमास्थितो योग धारणम. तर योग साधना विधी आहे. प्रत्याहार केला पाहिजे. काय प्रत्याहार करायचा आहे? अशा प्रकारे 5 इंद्रियापासून प्रत्याहार केला पाहिजे. 5 ज्ञानेंद्रिय कान, नाक, डोळा, जिव्हा आणि त्वचा, त्यातून काय केलं पाहिजे? प्रत्याहार केला पाहिजे. आणि ज्ञानेंद्रिय डोळे, कान, नाक, जिव्हा आणि त्वचा हे 5 प्रकारचे ज्ञानेंद्रिय आहेत. प्रत्याहार म्हणजे त्याच्या विरुद्ध कार्य केलं पाहिजे. जरी डोळे मागत असेल मला चांगलं पाहायचं आहे, तर पाहू द्यायचं नाही, भगवंताचं रूप पाहायचं आहे. कान म्हणतात की मला चांगलं ऐकायचं आहे, भगवंताच्या कथा ऐकायचं आहे. नाक म्हणतात की मला चांगला सुगंध घ्यायचा आहे, मला भगवंताचं फुलाला अर्पण केला सुगंध द्यायचा आहे. जीव म्हणते चांगला प्रसाद खायचा आहे, जीव खायचं आहे, तर त्याला प्रसाद खाऊ वाटलं पाहिजे. त्वचा म्हणते की चांगल्या वस्तूला मला स्पर्श करायचा आहे, तर भगवंताच्या भक्ताला किंवा भगवंताच्या चरणाला स्पर्श करायचं, त्यांना हे केलं पाहिजे, प्रत्याहार केलं पाहिजे. नंतर यांना विषय वस्तूपासून दूर ठेवणे, प्रत्याहार.
इंद्रिय आणि त्याची इंद्रिय विषय आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. 5 प्रकारचे इंद्रिय विषय आणि त्याचे इंद्रिय वस्तू. अशा प्रकारे इंद्रिय आणि इंद्रिय विषय. तर जे इंद्रियाला प्रवृत्त करते, डोळे. डोळे जे आहेत एक किडा आहे, विजेला पाहतो आणि प्रकाशाने आकर्षित होतो आणि तो नष्ट होतो. नंतर कान, हरिण जे आहे कानाद्वारे मधुर संगीत ऐकतो आणि शिकारी येतो त्याला पकडतो. नाक आहे वास घेण्याचं कार्य आहे. कस्तुरी मृग फार प्रकारे चांगल्या प्रकारचा सुगंध घेतो आणि काय करतो, सुगंध घेतो आणि शेवटी त्याला शिकारी येऊन त्याला पण पकडतो. जिव्हा आहे काय करते, मासा स्वाद घेते आणि अशा प्रकारे जबड्यात तो अडकतो, स्वाद घेण्याचा प्रयत्न करतो मासा आणि जिवेद्वारे तुझा मृत्यू होतो. त्वचा आहे स्पर्श करणे. हत्तीला पकडायचा असेल तर दुसऱ्या हत्तीने बाजूला ठेवल्या जातं, मध्ये खड्डा मांडला असतो आणि तो हत्ती जो आहे त्या हत्तीला स्पर्श करण्यासाठी जातो आणि खड्ड्यामध्ये पडतो, त्याला शिकारी काय प्रकारे अशा प्रकारे तो पकडतो. म्हणून पुढे वर्णन आहे की इस प्रकारे ध्यानातून समाधी मन निग्रह केलं पाहिजे. ध्यानातून मन निग्रह हे केलं पाहिजे. ध्यान करून मन निग्रह हे केलं पाहिजे. ध्यानामधून समाधी कशी केली पाहिजे, मन निग्रह केलं पाहिजे. हृदयस्थ परमात्म्यावर मन स्थिर करून प्राणवायू काढणे ही योग धारण्यासाठी फार उच्च स्तर आहे, आपल्यासाठी नाहीये. पण या ठिकाणी कोणी म्हणाल की ठीक आहे मी भक्ती करत नाही, बाकीचं मी कार्य करणार, तर त्यासाठी हे संपूर्ण वर्णन केलेलं आहे या ठिकाणी. तर आपण सर्वोत्तम योगाची पुस्तक आहे, त्यावर जर फोटो जर पाहिले, योगी कशा प्रकारे ध्यान धारणा करतो, अष्टांग योग हे करून आपल्या ब्रह्मरंध्रातून संपूर्ण प्राणाला बाहेर काढतो, तर ते मार्ग आहे. तर हे प्राण वर काढणे कठीण आहे, म्हणून सरळ भक्तीचे आचरण करून समाधी मिळवावी. सरळ भक्तीचे आचरण करायचं आहे आणि समाधी मिळवायची आहे. आणि भक्तीचे आचरण काय आहे, नवविधा भक्ती आहे. श्रवण कीर्तन स्मरण वंदन पाद सेवन दासेरे पूजन सख्य जन आत्मनिवेदन गोविंद दासादी असते. अशा प्रकारे नवविधा भक्ती करायचं आहे. आणि त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे भगवंताच्या नावाचा जप करायचा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे हरे राम हरे हरे राम हरे राम राम राम. राम राम हरे. तर हे जप करायचं आहे. तर श्लोक क्रमांक 13 आहे मृत्यूसमयी ओंकार पठन. आपण हरे कृष्ण जप करतो तर योगी आहे ओंकाराचं पठन करतो. ओम अत्याक्षरं ब्रह्म व्याहरानाम स्मरणं य पर्याति तजन्ते स याति परमागता. श्लोक क्रमांक 13 परमागती. योगाभ्यासामध्ये स्थिर झाल्यावर परमपवित्र ओंकाराचे उच्चारण करीत जर कोणी भगवंताचे स्मरण केले आणि आपल्या देहाचा त्याग केला तर त्याला निश्चितच आध्यात्मिक लोकांची प्राप्ती होते. तर म्हणून जो कोणी योगी आहे ओंकाराचं पठण करतोय, तर म्हणून या ठिकाणी ओंकार ब्रह्म आणि भगवान श्रीकृष्णाच्याकडे मुळीच देत नाही. श्रीकृष्णाचा निविशेष ध्वनी म्हणजे ओंकार आहे, परंतु हरे कृष्ण ध्वनीमध्ये ओंकाराचा समावेश आहे. म्हणून या युगासाठी हरे कृष्ण मंत्राचे कीर्तन संमत करण्यात आले. म्हणून मनुष्याने अंतकाळी काय केलं पाहिजे, हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे. म्हणून हरे कृष्णाच्या मंत्राची महिमा ही ठिकाणी केलेली आहे. तर या ठिकाणी वर्णन होतं की कशा प्रकारे नृत्य ओंकाराचं पठण. तर आपण हरे कृष्ण करतो. हरे कृष्ण जपाच्या महिमेचा महिमा आहे. ओम ब्रह्म कृष्ण अभिन्न आहेत, एकच आहे, वेगळं नाही. कृष्णाचे निराकार स्वरूप शब्द ब्रह्म स्वरूप ओम आहे. म्हणून पण हरे कृष्ण मंदिरात ओम समाविष्ट आहे. हरे कृष्ण मंदिरात ओम समाविष्ट आहे. म्हणून अंतिम स्मरणामुळे वेगवेगळ्या गती प्राप्त होतील. तर भक्त कृष्णाचं स्मरण केल्यामुळे गोलोक प्राप्ती होईल. साकारवादी भगवत स्मरणाने असंख्य गोलोक प्राप्त होईल. निराकारवादी ओम पठण केल्याने ब्रह्मज्योती प्राप्ती होईल. तर 3 आहे, भक्त आहे, साकारवादी आहे आणि निराकारवादी आहे. तर 3 लोकांची गती वेगवेगळी आहे, वेगवेगळ्या गती. तर कुणीही कुणाचं स्मरण केलं एकच प्राप्त होणार नाही. अशा प्रकारे म्हणून 10 ते 13चा निष्कर्ष आहे. षटचक्र योग आहे. अधिक सुविधा पाहिजे षटचक्रासाठी. दुसरी आहे प्रत्याहार विधी आहे. षटचक्रात 2 विधी आहेत. तर वेद पाठ करा, ओम पठण करा, विरागी करू शकतो, फक्त वैरागी बनू शकतो. अशा प्रकारे ओम पठण. तर विधी प्रत्याहार इंद्रिय विषयाने दूर, इंद्रिय द्वार बंद करून मन हृदयात स्वीकारा, प्राण डोक्यात चढवा.
होम पट करा, शरीर त्याग करा. षटशे बरोबर एवढा कठीण मार्ग आहे. अशा प्रकारे सुविधा आहे. दुसरा आहे प्रत्याहार विधी आहे. हा षटशे विधी आहे. म्हणून पुढे आहे ब्रह्मचर्य व्रत पालन पण आहे. अधिक सुविधा निष्कर्ष मध्ये तर हे फार कठीण आहे. तर दुसरी आहे प्रत्याहार विधी. म्हणून आता 14 ते 15 शुद्ध भक्तीद्वारे कृष्ण स्मरण कसं करायचं आहे ते 5 मिनिटांमध्ये पाहणार आहोत. शुद्ध भक्ती कशी केली पाहिजे आणि कृष्ण स्मरण कसं केलं पाहिजे आणि नंतर बाकीचे 16 ते जे बाकी जे आहे ते आपण पुढच्या वेळेस चर्चा आपण करणार आहोत. शुद्ध भक्तीद्वारे कृष्ण स्मरणाचा अभ्यास. आता योगाबद्दल सांगितलं. आता दुसरा आहे भक्ती योगाबद्दल. आता भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी सांगत आहे. श्लोक क्रमांक 14. भक्ती सरळ विधी आहे. एकदम सोपी विधी आहे. जप करा आणि भगवंत नामाची प्राप्ती करा. अन्य चेता सततम यो मां स्मरति नित्यशा तस्या स्वरूपार्थ नित्ययुक्तेश योगिना. हरे कृष्णा. हे पार्था, हा. जो अन्य भावाने विचलित न होता सतत माझे स्मरण करतो त्याला प्राप्त होण्यास मी सुलभ असतो, कारण तो निरंतर भक्तियोगात स्मरण झालेला असतो. धन्यवाद माताजी. तर या ठिकाणी भक्ती सरळ विधी आहे. किती मला वाटतं भक्ती सरळ आहे, सोपी आहे विधी. म्हणून कृपा म्हणतात की भक्ती सिंपल फॉर सिंपल आणि कॉम्प्लिकेटेड फॉर कॉम्प्लिकेटेड. हरे कृष्ण जप करा आणि सदा सुखी राहा. सोपा आहे. पण कोणी म्हणाल की मी हरे कृष्ण जप का करू, बाकीचं काय करणार नाही, तर त्यासाठी भक्ती अवघड आहे. भक्तीची लक्षणे कोणती? भक्तीची लक्षणे कोणती आहे? भक्तीची लक्षणे काय? अनन्य चेता सत्तम. ही अनन्य चेता म्हणजे अविचलित मनाने काय केलं पाहिजे? भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. कृष्ण चिंतनाशिवाय इतर चिंतन नाही. अनन्य चेतामध्ये केवळ कृष्णाचं चिंतन केलं. श्रवणाम कीर्तनम विष्णू, श्रवणम पादसेवनम, दास्यम साख्यम आत्मनिवेदनम. अनन्य कृष्ण चिंतनाच्या व्यतिरिक्त कृष्णाचे चिंतन नाही. ब्रह्माचं नाही, शिवजीचं नाही, किंवा कुठाचं नाही, फक्त कृष्णाचं चिंतन केलं पाहिजे. अनन्य चेता ही लक्षण आहे. भक्ती मुक्ती शुद्धी कामे सकल आशांत कृष्ण भक्त निष्काम सदैव शांत. तर काय केलं पाहिजे? भक्ती मुक्ती नाही तर सिद्धी कामी सकल आशांत, सर्व लोक आशांत राहणार आहेत, पण कृष्ण भक्त निष्काम. कृष्ण भक्त काय कुठल्या प्रकारच्या फळाची अपेक्षा करत नाही. पण हे भक्ती मुक्ती लोक काय करतात? हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे इच्छा करतात. पण कृष्ण भक्त निष्काम आहे, सदैव शांत आहे. तर भोग नाही पाहिजे किंवा मला मुक्ती नाही पाहिजे, तर केवळ मला कृष्णाची भक्ती करायची. ममा जन्मने जन्मनेश्वरे भक्तार भक्ती आहे तुझी. भक्ती देश काळ पात्राच्या पलीकडे आहे. भक्ती कोणी करू शकतो. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, ईसाई, ब्राह्मण, शूद्र कुणी भगवंताची भक्ती करू शकतो. अमेरिकन, भारतीय, विदेशी कुणी भगवंताची भक्ती करू शकतो. भक्ताच्या भक्तीच्या पलीकडे, कारण पूर्णपणे आत्म्याच्या स्थिरवर आहे. कोठेही कधी करू शकता. नियमित स्मरण काल कुठेही करू शकता आणि कधीही करू शकता. सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि कुठे जंगलामध्ये, गावामध्ये, शहरामध्ये कुठेही आपण भक्ती करू शकतो. तरुण शुद्ध भक्त आहे, कुठेही तो भक्ती करू शकतो. श्रद्धा आणि विश्वासाने तो भक्ती करून घेऊ शकतो. श्रवण, कीर्तन, स्मरण, वंदन म्हणून भक्ती फार सोपी विधी आहे. उदाहरण दिलेलं आहे. अद्वैत आचार्य चैतन्य महाप्रभू म्हणतात की चैतन्य महाप्रभूने विचारलं की अशा प्रकारे अद्वैत विचारलं की चैतन्य महाप्रभू म्हणतात आपण जेथे आहात तेच वृंदावन आहे. आपण जेथे आहात तेच काय आहे? मोरम भक्त वन वृंदावन. तुम्ही जिथे आहात तर मग आपल्या घराला पण वृंदावन होऊ शकतो. पण वृंदावनचं कार्य काय आहे? भगवंताचं स्मरण करताना सर्व विष्णू सर्व काही ते आहे. ते काय संपूर्ण काय आहे? तेच हे आहे. भक्त भगवंताच्या कोणत्याही रूपावर ध्यान करू शकतात. राम, कृष्ण, नारायण, नरसिंह या रूपावर ध्यान करू शकतो. ध्यान करू शकतो. अशा प्रकारे ते म्हणजे वृंदावन ते म्हणून. तर पहिला होतं शुद्धभक्तीचं लक्षण की अनन्य चेता. दुसरा आहे सततम. काय करतोस? 24 तास सदैव प्रतिदिन सेवा करत राहतो. 24 तास काय करत? सेवा करत राहतो. सदैव प्रतिदिन सेवा स्मरण करा, यामध्ये अडथळे येऊ देऊ नयेत. सदैव प्रतिदिन सेवा स्मरण करता, यामध्ये अडथळे येऊ देऊ नयेत. आणि तिसरं आहे भक्तीचे लक्षणे. ती लक्षणे अनन्य चेता आहे, कृष्ण चिंतन चिंतन नाही, सतत सदैव प्रतिदिन केलं पाहिजे. आणि तिसरं आहे सुलभ आहे.
भक्ती काय आहे? एकदम सुलभ आहे. भक्ती सरळ आहे, शुद्ध आहे आणि सहज आहे. काय केलं पाहिजे? ABCD आहे. असोसिएशन बुक चॅन्टिंग डाएट. फक्त संग करायचं आहे, ते पुस्तक वाचायचं आहे, जप करायचा आहे आणि कृष्ण प्रसाद खायचा आहे. एवढं सोपा मार्ग आहे. कुठला अवघड नाहीये. म्हणून भक्ती सरळ आहे, शुद्ध आहे आणि सहज आहे. कोणी करू शकतो. तर म्हणून जपाने प्रारंभ करा. मंत्राच्या जपाने प्रारंभ करा. भगवान सर्वाचे सहाय्यक आहेत, पण भक्तांविषयी सहाय्य करतात. ददामी बुद्धी एकमतम हे अनुभव पण त्यांनी दिले. सर्वांचे सहाय्यक आहेत, पण भक्तांविषयी सहाय्य करतात. की श्लोक क्रमांक भगवतीचा 10व्या अध्यायातील 10वा श्लोक आहे की श्लोक क्रमांक अध्याय क्रमांक 10 श्लोक क्रमांक 10. तेषा सतत युक्ता न भजता पूर्वकम ददामी बुद्धी एकमतम येन मोपयांत ते. तर जो सतत माझी भक्ती करतो, पूजा करतो, तर त्याला मी बुद्धी द्यायची पडतो. जरी तो शिकलेला नसेल तर मी त्याला काय करतो? ते प्रदान करतो. ददामी बुद्धी एकमतम. तरी बुद्धिमान नसेल, असं नाही की भक्ती करण्यासाठी सगळा शिकलेला पाहिजे, डॉक्टर, वकील, इंजिनियर, कोण सायंटिस्ट पाहिजे, नाही. साधारण व्यक्ती जर असेल तर भगवंत नामजप करत असेल, हरे कृष्ण जप करायला काही शिक्षणाची आवश्यकता नाही, तर भगवान म्हणाले की त्याला हृदयातून मी बुद्धी प्रदान करतो, जेणेकरून तो माझ्याकडे तो येईल. तर अशा प्रकारे भक्तियोगाचे परिणाम आहेत. आता तर आपण प्रत्येक 15वा श्लोक चर्चा करणार आहोत. नंतर बाकीचे राहिलेले श्लोक जे आपण पुढच्या चर्चा करू. भक्तियोगाचे परिणाम आहेत. भक्ती विधी सांगितली कशी करायची. तर भक्तियोग केल्याने काय प्राप्त होईल? हा एक वेळा शेवटचा श्लोक हो. पुन्हा भौतिक जगतात येत नाही. भक्तीची फळ आहे, पुन्हा भौतिक जगतात येत नाही. माम उपद्यते पुनर्जन्म दुःखालय न शाश्वतम नाप्नुवन्ति महात्मानं संसिद्धा परमागती. माझी प्राप्ती केल्यावर भक्तियोगी महात्म्याच्या या दुःखपूर्ण तात्पर्य जगात कधीच परतून येत नाही, कारण त्यांना परमसिद्धी प्राप्त झालेली असते. तर म्हणून या ठिकाणी वर्णन आहे अशा प्रकारे भौतिक संसार काय आहे? अशाश्वत आहे, दुःखालय आहे आणि कोणाला येथे परत येण्याची इच्छा नाही. कोणाला या ठिकाणी परत येण्याची इच्छा नाही. भगवतधाम कसा आहे? अव्यक्त आहे, कधी नाश होत नाही. अक्षर आहे, कधी कमी होत नाही. परमगती प्राप्त होऊ शकते. त्यामुळे महात्मा इतर महात्म्याकडून ज्ञान प्राप्त करून प्रगती करून इतर लोकात न जाता भगवंताच्या धामाला प्राप्त करतात. हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. अशा प्रकारे हे आपण हे सारांशमध्ये चर्चा केली की मृत्यूच्या वेळी भगवंताचं स्मरण कसं केलं पाहिजे आणि प्रकारचे 8 प्रकारचे प्रश्न होते, याच्याबद्दल आपण चर्चा केली. तर कोणाला काही प्रश्न असेल तर 5 मिनिटांमध्ये विचारू शकता. त्यानंतर आपला अटेंडन्स होईल आणि त्याच्यानंतर हरे कृष्ण प्रभू. विचारा पडेल. आहार आणि प्रत्याहार यात थोडस हा? विश्लेषण करा. आहार कशामध्ये? आणि प्रत्याहार. आहार आणि प्रत्याहार. अच्छा, आहार आणि प्रत्याहार. आता प्रत्येक इंद्रियाचा काहीतरी आहार आहे. अशा प्रकारे कानाचा काय आहार आहे? कानाचा आहार आहे ऐकणे. तर काय त्याला 2 गोष्टी असू शकतात, काहीतरी आध्यात्मिक असू शकतो किंवा भौतिक पण असू शकतो. तर त्याला कानाला प्रतिहार केला पाहिजे. जे पाहिजे त्याला ते दिलं नाही पाहिजे, त्याला आध्यात्मिक दिलं पाहिजे. तर कानाला भौतिक पण गोष्टी आहे त्याला आध्यात्मिक दिलं पाहिजे. जीवेला काहीतरी खायचं आहे तर त्याला प्रसाद दिलं पाहिजे. डोळ्याला पाहायचं आहे तर त्याला पाहण्यासाठी त्याला काय आलं तरी दर्शन दिलं पाहिजे. नंतर हाताने स्पर्श करायची इच्छा आहे तर त्याला भगवंताचा मंदिर किंवा भक्ताला आलिंगन देण्यासाठी इच्छा केलं पाहिजे. कान आहे, नाक आहे, जीव आहे. नाक आहे, सुंदर त्याला सुगंध घ्यायची इच्छा आहे, अत्तरची घ्यायची इच्छा आहे, तर त्याला भगवंताला अर्पलेल्या फुलाचा सुगंध घेण्यासाठी द्या. अशा प्रकारे तर हे सर्व त्यांना प्रदान केलं पाहिजे. तर आहार आहे, भौतिक आहे आणि प्रत्याहार म्हणजे त्याला आध्यात्मिक प्रदान केलं पाहिजे. हे याच्यामध्ये वर्णन आहे. हरे कृष्णा प्रभू. हा, विचारा. हरे बोल प्रभूजी. असा प्राण 6 चक्रावर एकाग्र करून म्हणजे याचं काय मला समजलं नाही. 6 चक्र एकाग्र करून म्हणजे कसं काय? आता योगी लोक आहेत. तुम्ही पुरुषोत्तम सर्वोत्तम योग पुस्तक पाहिल्याचं तुम्ही. एक आहे भक्ती मार्ग आहे, दुसरा आहे योग मार्ग. तर भक्तीमध्ये एवढं कठीण कार्य करायची गरज नाही. पण भक्ती न करता जर भगवंताच्या धामात जायचं असेल लोकांमध्ये तर संपूर्ण षटचक्र यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा 6व्या अध्यायानुसार असं कठीण बसायचं आहे आणि मग ते प्राणाला पूर्ण ब्रह्मंडातून घेऊन डोक्यातून बाहेर काढायचं आहे. मग जो योगी लोक आहे ते इच्छित तरी त्याला प्राप्त करू शकतो. कठीण मार्ग आहे
तर 6व्या अध्यायामध्ये आपण चर्चा केलेली आहे की ध्यानधारणा किती कठीण मार्ग आहे. ते उंची नीच पाहिजे, नाकाकडे पाहिलं पाहिजे, ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे, असे कठीण मार्ग हे सर्व केल्यानंतर त्याला प्राप्ती होते. पण भक्ती मार्गामध्ये एवढं आपल्याला करायची गरज नाही. भक्ती मार्गामध्ये केवळ आपल्याला हरे कृष्ण जप करायचा आहे. पण अशा प्रकारे आपण हे प्राप्त करू शकतो. अशा प्रकारे. हरे कृष्ण. ठीक आहे. हरे कृष्ण प्रभूजी, तुम्ही म्हणालात की कॅन यू हिअर मी?